ओके. हॅलो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आवाज येतोय सर्वांना? जस्ट लेट मी व्हेरिफाय और लेट मी चेक इन द कमेंट सेक्शन. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ठीक आहे. हां. आय होप आवाज येतोय सर्वांना. तो हे आपलं स्ट्रॅटेजी सेशन नंबर 3 असणार आहे. पहिली, दुसरी किंवा 2 टेस्ट आपल्या कंप्लीट झाल्या आहेत, कन्क्लूड झाल्या आहेत. आपल्या सोशिओलॉजीच्या इंटेन्सिव्ह बॅचच्या. ओके. आणि बऱ्यापैकी तुम्ही चांगला प्रतिसाद देतायत. म्हणजे बॅच जे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतली आहे, ते लिहिता पण आहेत आणि दॅट इज अ गुड थिंग. कारण डायरेक्टली 250 मार्काचा पेपर लिहिणं खरं तर ही सोपी गोष्ट नाहीये. आणि तो पेपर ज्यांनी कोणी ॲडमिशन घेतलेली आहे, ते लिहितायत आणि सगळे येऊन रिलिजियसली लिहितायत. कोणी 2 प्रश्न लिहितंय, कोणी 10 प्रश्न लिहितंय, कोणी पूर्ण पेपर लिहितंय. सी सुरुवात करणाऱ्याला किंवा सिंपल एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, जी मी नेहमीच, 1 सेकंड. जी ती टेस्ट मी म्हण नेहमीच म्हणत असतो, ती पण मी इथे सांगू इच्छितो. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. ओके, सिंपल. किंवा फॉर्च्यून फेवर्स दोज हू डेअर. काही म्हटलं तरी चालेल. तुम्ही हिंमत करताय लिहिण्याची, याच्यातच तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली आहे. हे लक्षात घ्या. ओके. आणि मग उरलेली लढाई तर मी तुमच्या सोबत आहे. त्याच्यात मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या तुम्ही करत राहा. 100% आपलं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 जी आहे, ती आपली क्वालिफाय होईल किंवा त्याच्यावर आपण नक्कीच मात करू शकू. ठीक आहे. चलो, तर ह्या 2 टेस्ट आपल्या कन्क्लूड झालेल्या आहेत. त्याच्याबद्दलचे स्ट्रॅटेजी सेशन जे कोणी पहिल्यांदा हे बघत असतील किंवा टेस्टला आत्ता ॲडमिशन घेतली असेल, तर तुम्ही जर स्ट्रॅटेजी सेशन बघितले नसतील, तर ह्या दोघं टेस्टचे स्ट्रॅटेजी सेशन ऑलरेडी अपलोडेड आहेत. ॲपवर आहे, YouTubeवर आहे. तिथून तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. आता आपलं पुढची टेस्ट असणार आहे 2 जुलैला. ठीक आहे. तर त्याच्याबद्दलचं स्ट्रॅटेजी सेशन आपण आता हे डिस्कस करतोय, की मॅक्स वेबर युनिट 7 आणि टालकोट पार्सन आणि युनिट 9. तर आता ही फिलॉसॉफी मी का घेतली आहे, एक थिंकर एक युनिट, हे मी मागच्या याच्यात सांगितलं होतं, मागच्या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये. जेव्हा मागच्या टेस्टला आपण कार्ल मार्क्स आणि युनिट 6 आणि एमिल डर्कहीम आणि युनिट 8 डिस्कस केलं तेव्हा. त्याच्यामुळे ते रिपीट इथे करणार नाही. आपण डायरेक्टली टॉपिककडे जाऊयात, की ह्या टेस्टचं जे ज्युरिस्डिक्शन आहे, ते जो 2 जुलैच्या मॅक्स वेबर युनिट 7, टालकोट पार्सन युनिट 9. तर पहिल्यांदा मॅक्स वेबर बघू, मग युनिट 7 बघू, मग टालकोट पार्सन, मग युनिट 9 किंवा कसंही. तर आपण इथे काय बघतो स्ट्रॅटेजी सेशनमध्ये? पुन्हा एकदा तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर, की जे सिलेबसचा टॉपिक दिलाय किंवा टेस्टचा जो टॉपिक आहे, त्या टॉपिकमधून काय वाचायचंय, बरोबर? कसं वाचायचंय, बरोबर? किती वाचायचंय, बरोबर? आणि काय वाचायचंय मध्येच येईल, कुठून वाचायचंय, ठीक आहे? कुठून वाचायचंय, तर नोटमधनंच वाचायचंय आपल्याला. ओके. माझी जी नोट आहे, त्या नोटमधूनच आपल्याला रीड करायचंय, तर त्याच्याबद्दल काही म्हणजे शंकेचा भाग नाहीच. पण हे जे वाचतोय आपण, तर ते वाचताना आपली काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कसं वाचन केलं पाहिजे आपण, त्याच्याबद्दलचं इथे सगळी चर्चा करायची आहे. नाहीतर काय होतंय, की मग नोट खूप मोठी होते किंवा असं वाचण्यासाठी भरपूर गोष्टी होतात, पण मग स्पेसिफिक जे फोकस्ड एरियाज आहेत, ते मात्र नक्की मिस होऊन जातात. मग आता हे फोकस्ड एरियाज मला कुठून समजतील? तर ते सिंपल समजतील मला पी-वाय-क्यू वरून, बरोबर, राइट? मग ते पी-वाय-क्यू आपल्याला इथे आता चर्चा करायची आहे किंवा पी-वाय-क्यू थोडे बघायचे आहेत, की पी-वाय-क्यू बद्दलची काय डिस्कशन आहे, त्याच्याबद्दल चर्चा करू. तर पी-वाय-क्यू बघण्यासाठी आपल्याकडे पी-वाय-क्यूची शीट आहे. 2 गोष्टी आपल्याकडे आहेत. अर्थातच पी-वाय-क्यूची शीट आपल्याकडे एक आहे, की ज्याच्यात युनिट 1, 2, 3 सॉरी, युनिट वाईज तुमच्या जे पेपर 1, पेपर 2 असेल, त्याच्या युनिट वाईज तुम्हाला नोट्स दिलेल्या, पी-वाय-क्यू सेग्रीगेट करून दिलेत सोशिओलॉजीचे. जर हे पी-वाय-क्यू तुमच्याकडे नसतील, तर प्लीज ही नोट मेसेज करा आणि ही नोट तुम्हाला मिळेलच. आणि प्लस राज्यसेवेने आता जो लेटेस्ट पेपर घेतला, तर त्या लेटेस्ट पेपरमध्ये आपल्याला काही रिफ्लेक्शन दिसतंय का त्या-त्या युनिटच्या त्या-त्या प्रश्नांचं? हे पहिले डिस्कस करूयात आणि मग नंतर रीडिंग कशी करायची किंवा तो टॉपिक कसा कव्हर करायचा त्याच्यावर फोकस करूया. तर मग कोणत्या-कोणत्या गोष्टी फोकस करायच्या? चला एक-एक बघू. पहिल्यांदा काय होतं आपलं डिस्कशन, तर वेबरबद्दलची चर्चा करू. एक लक्षात घ्या पहिले तर, वेबर हा जो विचारवंत आहे, हा जो थिंकर आहे, हा कोण आहे? वेबर हा अन्वयार्थवादी आहे, बरोबर? म्हणजे वेबर हा पूर्णपणे प्रत्यक्षार्थवादी पण नाही आणि पूर्णपणे अप्रत्यक्षार्थवादी पण नाही. दोघांचे फीचर घेऊन तो कुठेतरी व्हॅल्यू न्यूट्रॅलिटी, ओके, व्हॅल्यू रिलेव्हन्स ह्या गोष्टींवर चर्चा करतो. म्हणजे पूर्णपणे
जे प्रत्यक्षार्थवादी जे म्हणतात, की समाजशास्त्र हे विज्ञान आहे आणि अप्रत्यक्ष अर्थवादी जे म्हणतात समाजशास्त्र हे विज्ञान नाही. वेबर म्हणतो, वेबर मधली भूमिका घेतो. वेबर म्हणतो, की बाबा समाजशास्त्राला जर तुम्ही काही ठिकाणी विज्ञान म्हटलं तरी चालू शकतं. समाजशास्त्राला काही ठिकाणी वैज्ञानिकदृष्ट्या विचार नाही केला तरी चालू शकतं. समाजशास्त्र एक प्रकारे म्हणजे वेबर एक प्रकारे दुवा आहे प्रत्यक्षार्थवाद आणि अप्रत्यक्षार्थवाद यांना जोडणारा, असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. राइट. मग वेबरच्या ज्या सिलेबसमध्ये गोष्टी आहेत, त्या कोणत्या-कोणत्या गोष्टी आहेत आपल्याला दिलेल्या. तर आता इथे सिंपल हा सिलेबस आहे तुमचा. मी काहीच केलं नाहीये. सिलेबसचे जे युनिट आहेत म्हणजे उगाच तुम्हाला वाटत असेल हे वेगळं काहीतरी. वेगळं काहीच नाहीये. फक्त सिलेबस मी सेपरेट केलेला आहे. सुटसुटीत लिहिलेला आहे. बाकी काहीच केलेलं नाही. बघा आता सिलेबसमध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे वेबर, तो वेबरमध्ये काय-काय कंपोनंट आहेत, पहिले ते समजून घ्यायचं. जे टॉपिक आहेत ते काय-काय आहेत. सामाजिक क्रिया हा एक कंपोनंट आहे वेबरचा. आदर्श प्रारूप किंवा आदर्श प्रकार असं म्हटलं तरी चालेल. अथॉरिटी, अधिकार, नोकरशाही, ब्युरोक्रसी, प्रोटेस्टंट एथिक्स, नीतितत्व आणि भांडवलशाहीचा आत्मा. ही एकच संकल्पना आहे. प्रोटेस्टंट एथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम. ठीक आहे. तो आता आपल्याला याच्याबद्दलची चर्चा करायची म्हणजे हे सगळे मग थोडक्यात आपल्याला काय माहिती पाहिजे, ह्या 1, 2, 3, 4 आणि 5 तो वेबरच्या 5 कन्सेप्ट आपल्याला माहितीच पाहिजे. जसं आपण मार्क्स, डुल्किनच्या वेळेस केलं. वेबरच्या बाबा 5 कन्सेप्ट आहेत. त्या 5ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असल्या पाहिजे. आता कुठल्या कन्सेप्टवर जास्त प्रश्न आहेत, हे आपल्याला प्रश्नांच्या मार्फत कळेल. ठीक आहे. मग आता आपण प्रश्न बघू. मग पहिले प्रश्न बघताना आपण इकडे बघू. ओके. सी आता आपल्याला ही म्हणजे मेथड कळलेली आहे. म्हणजे सवय ती झाली आहे, की प्रश्न काय प्रोसेस काय फॉलो करायची आहे. त्याच्यामुळे त्याच्यात मी वेळ घालवणार नाही. डायरेक्ट प्रश्न बघू आणि सिलेक्टिव्ह टॉपिक्स उचलू आणि त्याच्यावर आपण प्रिपरेशन करूयात. ठीक आहे. वेबर दिसतोय का रे कुठे? हां, आता इथे दिसतंय मला एक्सप्लेन मार्क्सिस्ट अँड वेबरियन थिअरी ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन. मग वेबरचं जो स्तरीकरणाचा सिद्धांत आहे त्याच्यावरची चर्चा विचारलेली आहे. ह्याच वर्षी 2025 ला विचारलं गेलं. तर मी मागच्या टेस्टलाही सांगितलं होतं कंपॅरिझनमध्ये प्रश्न येतात. आता कार्ल मार्क्सचं समाज स्तरीकरणाचं किंवा सामाजिक स्तरीकरणाचं आहे का सर टॉपिक? तुम्ही तर आम्हाला नाही सांगितला. अरे पण स्तरीकरणाबद्दलचा टॉपिक नसला तरी मित्रा एक लक्षात घे, की कार्ल मार्क्सने जेव्हा वर्ग व्यवस्था किंवा वर्ग संघर्ष सांगितला, तर समाजातले जे 2 वर्ग होते, अहेरी वर्ग आणि नाहिरी वर्ग हे कोण होते? तर हे एक प्रकारे तुमचे स्तरीकरणच होतं ना, बरोबर? कारण तो वर्गावरची वर्गीकरण होतं समाजाचं. मग नाहिरे वर्गातला व्यक्ती अहेरी वर्गात 100% जाऊ शकतो. म्हणजेच ते स्तरीकरण आहे. कारण गतिशीलता होती तिथे. म्हणजे मग सेपरेटली मला सांगायला नको, की मार्क्सचं स्तरीकरण म्हणजे नक्की काय मला माहीत नाही सर. तर मार्क्सचं स्तरीकरण म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून वर्ग व्यवस्था. ओके. मोड ऑफ प्रोडक्शनवर आपण डिस्कशन केलं. आता टेस्टला आपण प्रश्न पण बघितला. ठीक आहे. राइट? तर त्या फीडबॅक सेशनमध्ये डिस्कशन करू. तर ते स्तरीकरण. त्याच्यामुळे मार्क्सचं स्तरीकरण आम्हाला माहिती आहे. पण मग वेबरचं स्तरीकरणाची काय संकल्पना आहे? बघू इकडे आपल्याला काही प्रश्न त्याच्यावर आहेत का आणि सिलेबसमध्ये आहे का? मग आता परत जसं मार्क्सचं डायरेक्टली तो शब्दशः शब्द दिलेला नाहीये. स्तरीकरण वर्गव्यवस्थाच म्हणजे स्तरीकरण असेल. तसंच मग इथे जर मी सिलेबस बघितला, तर तुम्ही जो सिलेबस सांगितला सर वेबरचा की सामाजिक क्रिया, आदर्श प्रकार, अधिकार, नोकरशाही आणि प्रोटेस्टंट नीतितत्व. मग इथे कुठेच मला स्तरीकरण शब्द दिसतच नाहीये. मग वेबरचं स्तरीकरण म्हणजे नक्की काय विचारलेलं आहे? तर हे समजलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तो वेबरचं स्तरीकरण म्हणजे काय असणार आहे? तर अधिकारांचं स्तरीकरण असणार आहे. बरोबर? नोकरशाहीमध्ये स्तरीकरण असणार आहे आणि प्रोटेस्टंट नीतितत्वांमुळे सुद्धा स्तरीकरण येतं. ठीक आहे. राइट? अजून पुढे मी तुम्हाला प्रश्न सांगेन म्हणजे मग हा मुद्दा अजून क्लिअर करू. ठीक आहे. तर हे संदर्भ लावता आला पाहिजे तुम्हाला. नाहीतर मग जर शब्द दिलेला नाहीये, तर मग कुठे गेला सर शब्द? सांगतो तो कुठे गेला शब्द. अजून प्रश्न बघू तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल, की तो शब्द कुठे विचारलेला आहे स्तरीकरणाचा. ठीक आहे. ओके. हां. तर मग आता इकडचे प्रश्न बघू थोडेसे. कोणाबद्दलचे? वेबरबद्दलचे. कुठे गेला वेबर? हां. हं. आय होप व्हिजिबल असेल तुम्हाला. हे इथे वेबर दिसत असेल, बरोबर? तर वेबरचं बघा, पहिले आपण काय करतो आपल्या पद्धतीनुसार मागून जायचा प्रयत्न करतो, तर ठीक आहे. मग वेबरला इथून आपण मागून प्रश्न डिस्कस करू. काय दिलेलं आहे? सायलेंट फीचर ऑफ वेबरियन ब्युरोक्रसी म्हणजे नोकरशाहीबद्दलचा प्रश्न आहे. ओके, ठीक आहे. आणि नोकरशाहीबद्दल काय विचारलंय? मग तिकडे मार्क करत जाऊ आपण, की इथे ही नोकरशाही आहे. नोकरशाहीबद्दल काय विचारलेलं आहे? त्याचं
वैशिष्ट्य विचारलेलं आहे. बरोबर? फीचर्स ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे? की नोकरशाहीची वैशिष्ट्ये काय? त्याच्याबद्दल एक विचारलंय. ओके सर. ही मेथड तुम्ही पण करू शकतात. हे स्ट्रॅटेजी सेशन 2-3 स्ट्रॅटेजी सेशन झाले, की तुम्हाला ती सवय पडली पाहिजे किंवा तुम्हाला जमलं पाहिजे. ओके, राइट? हे काही हार्ड अँड फास्ट खूप कठीण नाहीये. त्याच्यानंतर हाऊ डज वेबर युजेस नोशन ऑफ आयडियल टाइप, ठीक आहे? अँड इन हिज थिअरी ऑफ ब्युरोक्रेसी. बरं, म्हणजे काय रे? तर मग आयडियल टाइप म्हणजे आदर्श प्रारूप. आदर्श प्रारूप आणि नोकरशाही याचा काय संबंध आहे? तर नोकरशाहीचं आदर्श प्रारूप काय असू शकतं हे सांगण्याचं काम मॅक्स वेबरने केलेलं आहे. हे आपण मॅक्स वेबर वाचताना वाचतो. ठीक आहे? आणि म्हणून मग थोडक्यात आदर्श प्रारूप म्हणजे काय ते विचारलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. ओके. सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर which concept did Weber use to analyze forms of legitimate domination? ओके. आता बघा इथे उगाचच शब्दरचना बदलली आहे. जसं तिथे मार्क्सचं स्तरीकरण होतं, तसं इथे काय दिलेलं आहे, की अधिकाराच्या कायदेशीर स्वरूपांचे विश्लेषण करण्यासाठी वेबरने कोणत्या संकल्पनेचा वापर केला? कोणत्या संकल्पनेचा वापर केला कायदेशीर स्वरूपांचे विश्लेषण करण्यासाठी? तर इथे अधिकार आहे आणि दुसरं आहे नोकरशाही. तर इथे कायदेशीर संकल्पना म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून नोकरशाही हीच एक गोष्ट आहे. ठीक आहे? राइट? म्हणजे इथे प्रश्न हा अधिकार आणि नोकरशाही याच्यावर विचारलेला आहे. मग ती संकल्पना स्पष्ट करायची आहे फक्त एवढंच डिस्कशन आहे. ठीक आहे? हां. अजून आपल्याला काही प्रश्न दिसतायत का वेबरबद्दल ते राहिलं सांगायचं. ठीक आहे. टालकोट पार्सन आहे खाली ह्या कुठल्या पेपरमध्ये? आपल्या ह्या पेपरमध्ये. ते राहिलं आपण तिकडे गेलो. ठीक आहे. वेबरचा प्रश्न बघू काही दिसतंय का रे मला? तर वेबरचा प्रश्न इथून पुढे नाहीये, पण युनिट 7 वर आहे. तर तो डिस्कशन करू आपण तिकडे. सोशिओलॉजिकल थिअरीज ऑफ पॉवर, सोशल मूव्हमेंटवर प्रश्न आहे. ठीक आहे. सिव्हिल सोसायटीवर प्रश्न आहे. लिनिएज डिसेंट म्हणजे ते युनिट 9 आहे. म्हणजे वेबरवर इथे एकच प्रश्न दिसतोय आपल्याला. ठीक आहे. ह्या पेपरमध्ये 2025 च्या पेपरमध्ये. ओके. बघा आता आयडियल फॉर्म ऑफ लेजिटिमेट डॉमिनेशन म्हणजे इथे अथॉरिटीबद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे. अथॉरिटीमध्ये 2 प्रकार किंवा प्रकार सांगतो वेबर 3 प्रकारचे. रेक्स नॅशनल, लीगल रॅशनल अथॉरिटी, कॅरिझमॅटिक अथॉरिटी. ठीक आहे. तो लेजिटिमेट डॉमिनेशन इज लीगल रॅशनल अथॉरिटी आणि म्हणजे कायदेशीर मान्य अधिकार आणि कायदेशीर मान्यता प्राप्त अधिकाराचं एक उदाहरण म्हणजे नोकरशाही. सो त्याच्यामुळे जरी शब्द वेगळा असला, विधान वेगळं असलं, तरी अभ्यासातून एवढं तर समजलंच पाहिजे ना यार, की इथे विचारलेलं आहे वेबरचे अधिकार आणि वेबरच्या नोकरशाहीबद्दलची चर्चा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झामिन मॅक्स वेबर्स मेथड ऑफ मेंटेनिंग ऑब्जेक्टिव्हिटी इन सोशिओलॉजिकल रिसर्च. ओके, ठीक आहे. बघा. वस्तुनिष्ठता आपण हे बघितलं आता युनिट नंबर 3 मध्ये. वस्तुनिष्ठता म्हणजे काय? पण वस्तुनिष्ठतेबद्दल वेबरने कुठे चर्चा केलेली आहे का? तर मग सिलेबसमध्ये दिलंय का असं वस्तुनिष्ठता? नाही. पण वस्तुनिष्ठ डिस्कशन कुठे होतंय? तर सामाजिक क्रिया. जेव्हा वेबर ही सामाजिक क्रिया संकल्पना एक्सप्लेन करतो, तेव्हा वेबर वस्तुनिष्ठतेबद्दल बोलत असतो. जेव्हा तुम्ही सामाजिक क्रियेचा अभ्यास करणार, तेव्हा तुम्हाला समजेल, की वेबर नक्की काय म्हणतोय, ठीक आहे? आणि वस्तुनिष्ठता कुठे आणण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे? सामाजिक क्रिया म्हणजे वेबर काय म्हणतो, की वैयक्तिक क्रियेला महत्त्व नाही. एक व्यक्ती जेव्हा एखादी क्रिया करतोय, तेव्हा ती क्रिया त्याच्या मूल्य सापेक्षतेनुसार तो करत असेल, परंतु त्या क्रियेचा प्रभाव आणि त्या क्रियेचा परिणाम हा त्याच्या आजूबाजूच्या समुदायावर होत असतो आणि त्या समुदायामुळे त्या क्रियेला तो काय तशा प्रकारे वर्तन करतो. म्हणून एखाद्या व्यक्तीची क्रिया ही वैयक्तिक क्रिया न घेता सामाजिक क्रिया घेतली पाहिजे. बरोबर? आणि मग त्याच्यातून येते तुमची काय ऑब्जेक्टिव्हिटी. कारण आता ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय, वस्तुनिष्ठता म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. बरोबर? राइट? की ज्याच्यात युनिव्हर्सॅलिटी असणार आहे, विज्ञान जिथे असणार आहे ती वस्तुनिष्ठता. आय होप क्लिअर आहे. ठीक आहे. म्हणजे एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो, की जेव्हा व्यक्ती समजा तेच मी नेहमी लेक्चरमध्ये जे उदाहरण घेतो. सिग्नलवर एखादी व्यक्ती उभी आहे. बरोबर? तर सिग्नलवर उभी असणारी व्यक्ती जेव्हा आता समजा काही हॉर्न वाजवला त्या व्यक्तीने. आता अननेसेसरी खूप जास्त हॉर्न वाजवला तर तुम्हाला लक्षात येतंय का? मग आजूबाजूचे त्याच्याकडे विचित्र नजरेने बघायला लागतात. म्हणजे तो एखादी क्रिया करतोय, पण त्या क्रियेवर प्रभाव आजूबाजूच्या समुदायाचा आहे आणि म्हणून त्याची क्रिया ही वैयक्तिक क्रिया राहत नाही, ती सामुदायिक क्रिया राहते. बरोबर? म्हणजे वेबर काय करतोय, एकाच वेळेस व्यक्ती सापेक्षतेकडे पण जातोय आणि एकाच वेळेस व्यक्ती निरपेक्षतेकडे पण जातोय. ह्या दोघी गोष्टी क्लब करण्याचा प्रयत्न सामाजिक क्रिया सिद्धांत देत असताना वेबर करतोय. ठीक आहे. तो हे समजून घ्या कन्सेप्ट आणि मग त्याच्यात ऑब्जेक्टिव्हिटी बद्दलची चर्चा आहे. म्हणून जरी तुम्हाला वाटत असलं, की सर ऑब्जेक्टिव्हिटी कुठे आहे? की हाऊ वी कॅन मेंटेन द ऑब्जेक्टिव्हिटी तर ते सामाजिक क्रियाच्या सिद्धांतामध्ये ते डिस्कशन येतं आपलं. ठीक आहे. तो हा प्रश्न आय होप कळला असेल तुम्हाला,
की इथे सोशल ॲक्शन बद्दलची चर्चा आहे. तेवढं लिहितो मी. त्याच्यानंतर पुढे वेबरच्या प्रोटेस्टंट नीतितत्व आणि भांडवलशाहीचा आत्मामध्ये तथ्य आणि मूल्य यांच्यातील फरक स्पष्ट करा. आता परत सी 2 गोष्टी इथे प्रश्नात विचारलेल्या आहेत. प्रश्न तसा ट्विस्टेड आहे, की एक तर आता तथ्य आणि मूल्य. मला तुम्ही सांगा, जे तथ्य आणि मूल्य तुम्ही डिस्कस केले युनिट 3 ला, बरोबर? युनिट 3 ला होते का रे तथ्य आणि मूल्यांची चर्चा? होती. युनिट 2 ला पण होती. जेव्हा तुम्ही अप्रत्यक्ष अर्थवाद डिस्कस केला, तेव्हा सुद्धा तथ्य आणि मूल्यांची चर्चा होती. तर तिकडे जी तथ्य आणि मूल्य डिस्कस केली, तीच तथ्य आणि मूल्य इथे लिहायची आहेत बेसिकली. कारण वेबरने सांगितलेली तथ्य आणि मूल्य ह्या तथ्य आणि मूल्यांपेक्षा वेगळ्या असतील का? अजिबात नाही. तीच तथ्य आणि मूल्य आहेत. मात्र इथे काय करायचंय तुम्हाला ही एक गोष्ट जोडलेली आहे, की प्रोटेस्टंट नीतितत्व आणि भांडवलशाहीचा आत्मा याच्यामध्ये ते अप्लाय करायचं आहे. म्हणजे आता प्रोटेस्टंट नीतितत्वामध्ये त्याने काय सांगितलं, की बाबा प्रोटेस्टंट नावाचा जो समुदाय आहे, बरोबर? नावाचा जो पंथ आहे, त्यांनी काय केलं, बरोबर? तर त्यांनी त्या एका विशिष्ट प्रकारची नीतिमत्ता अवलंबली त्या पूर्ण समुदायाने. प्रोटेस्टंट ख्रिश्चनिटीमध्ये प्रोटेस्टंट आहेत, कॅथलिक आहेत आणि इतर पण आहेत, बरोबर? तर प्रोटेस्टंट यांनी ती नीतिमत्ता अवलंबली, ठीक आहे. आणि ती नीतिमत्ता एक विशिष्ट प्रकारच्या नीतिमत्तेनुसार ते प्रगती करत गेले आणि त्याच्यामुळे आर्थिक प्रगती झाली. म्हणजे धार्मिक नीतिमत्तेमुळे आर्थिक प्रगती झाली, असं प्रोटेस्टंट नीतितत्व. आणि एक प्रकारे ती प्रोटेस्टंट नीतितत्व ही भांडवलशाहीचा आत्मा आहे, हे सांगण्याचं काम वेबरने केलं. बरोबर, राइट? मग हे जे आहे, मग त्याच्यात तथ्य आणि मूल्य कोणती? तर ते सिंपल ह्या टॉपिकमध्ये आपण डिस्कशन करतो. मग आता इथे लिहून घेऊ शकतो आपण सिलेबसमध्ये, की इथे काय विचारलंय, तर इथे तथ्य आणि मूल्यांबद्दलची चर्चा आहे. मग जेव्हा-जेव्हा मी हे ह्या संकल्पनेचा अभ्यास करेल, तिथे तथ्य आणि मूल्यांबद्दलची चर्चा नक्कीच करेन. ठीक आहे? आय होप हे लिंकेजेस समजतीये तुम्हाला. लिंकेजेस लावण्याचं काम करतोय आपण, बाकी दुसरं काहीही करत नाहीये. ठीक आहे? तो प्रश्न मी पुन्हा एकदा म्हणेन, आता नवीन वाटत असेल, पण स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्याच्यानंतर डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरप्रिटेटिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ सोशल फेनॉमेना अँड एक्सप्लेन इट लिमिटेशन. सामाजिक घटनांच्या अन्वयार्थवादी आकलनाचे महत्त्व चर्चा करून त्याच्या मर्यादा स्पष्ट करा. म्हणजे थोडक्यात पुन्हा एकदा इथे तुम्हाला जो सामाजिक क्रियेचा सिद्धांत आहे, त्याच्याबद्दलची चर्चा करायची आहे. ठीक आहे. त्याचं महत्त्व सांगायचंय. म्हणजे आता हा सामाजिक क्रिया. तर मग सामाजिक क्रिया सिद्धांत काय आहे? जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला फ्रेमवर्क दिलं होतं, आठवत असेल तुम्हाला? सिद्धांत काय आहे? त्या सिद्धांताचं महत्त्व काय आहे? महत्त्व कुठलं? समाजशास्त्रीय महत्त्व. महत्त्व काय आहे? आणि त्या सिद्धांताच्या मर्यादा काय आहेत? मग मर्यादा म्हणा, टीका म्हणा, मीमांसा म्हणा, अर्थ एकच आहे. ठीक आहे, राइट? तर तो सामाजिक क्रियेचा सिद्धांत तुम्हाला तिथे विचारलाय मॅक्स वेबरचा. ठीक आहे? तर ह्या 3 गोष्टी त्या सिद्धांताबद्दल माहिती पाहिजे ह्या प्रश्नासाठी. ठीक आहे? ओके. याला उगाचच कन्फ्युजन करायचं नाही, की अन्वयार्थवादी आकलनाने म्हणजे काय सर? तर मी तर तुम्हाला सुरूच त्याच्याने केलं डिस्कशन, की बाबा जो तुमचा मॅक्स वेबर आहे, तो मुळात अन्वयार्थवादी आहे. आणि अन्वयार्थवाद म्हणजे काय? तर एक प्रकारचा दुवा आहे प्रत्यक्ष अर्थवाद आणि अप्रत्यक्ष अर्थवाद मधला. ओके. क्लिअर आहे आय होप. है ना? म्हणून त्याच्याने कन्फ्यूज होऊ नका, की सर अन्वयार्थवाद म्हणजे नक्की काय? त्याचा काय अर्थ घ्यायचा? घाबरून जायचं नाही. घाबरून जायचं नाही. तुम्हाला जे समजतंय ना, ते लिहा. काहीच प्रॉब्लेम नाही. ते युजुअली चुकीचं नसतं. फक्त असं आहे, की त्याची लिंकेजेस तुम्हाला प्रश्नाला लावता येत नाही म्हणून गडबड होते. मग प्रश्नाचं उत्तर लिहिताना मी हे लिहिलेल ना, की अन्वयार्थवादी दृष्टिकोनानुसार माझ्या मते हे असं-असं आहे. आय होप इट इस क्लिअर. ठीक आहे? ओके, डन. त्याच्यानंतर बघा काय विचारलंय? आयडियल टाइप विचारलेला आहे. मॅक्स वेबर आर मेंटल कन्स्ट्रक्ट दे डू नॉट कॉरस्पॉन्ड टू रिॲलिटी. म्हणजे आदर्श प्रारूप ही मानसिक रचना आहे, ती वास्तवाशी जुळत नाही, तुमची मत द्या. आता हे जे आदर्श प्रारूप इथे डिस्कस करतो ना, जे सांगितलं आदर्श प्रकार म्हणा, ॲक्चुअली त्याला आदर्श प्रारूप म्हणतात, पण तुमच्या सिलेबसमध्ये आदर्श प्रकार दिलेला आहे. तर त्याच्यात पण तेच आहे, की आदर्श प्रारूप म्हणजे काय? ओके. आदर्श प्रारूपाचं महत्त्व काय? आणि आदर्श प्रारूपाच्या मर्यादा काय? मग जेव्हा मर्यादा डिस्कस करतो ना, आदर्श प्रारूप किंवा प्रकाराच्या, आयडियल टाइप म्हणजे काय रे? सिंपल एका वाक्यात सांगायचं झालं, आदर्शवादी समजा एखादा स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असेल, तर तो आदर्शवादी विद्यार्थी कसा असू शकतो? याची चर्चा आहे. बाकी काहीच नाहीये दुसरं. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल, की 10 तास लायब्ररीत बसेल, आन्सर रायटिंग रोज करेल, एम-सी-क्यू रोज सोडवेल, रिव्हिजन रोज करेल, मेंटरला वेळोवेळी भेटत राहील. हे आदर्श झालं. 100% हे आदर्श आहेच. मग सगळी लोकं तशी आदर्शवादाने काम करू शकतात का? नाही.
तर मग वेबरने सिंपल काय संकल्पना दिली आहे, की बाबा असं काहीतरी प्रत्येक गोष्टीचं आदर्श प्रारूप असलं पाहिजे आणि मग ते म्हणजे काय असेल, तर ते तुलनात्मक मापक असेल इतर सामाजिक वास्तव्याशी तुलना करताना. म्हणजे जसं की नोकरशाहीचं आदर्श प्रारूप देण्याचं काम वेबरने केलं आणि आदर्शवादी नोकरशाही कशी असली पाहिजे ते सांगितलं. मग त्याच्यानुसार मग तुम्ही तुलना करा, की तुमच्या देशातली नोकरशाही कशी आहे? येते लक्षात? पण मग मग एक टीका सगळ्यात मोठी त्याच्यावरती येते, की आदर्श प्रारूप ही संकल्पनाच फोल आहे. कारण आदर्श नोकरशाही असा प्रकारच एक्झिस्ट करत नाही. प्रत्येक देशात काही ना काही, प्रत्येक समाजात नोकरशाही असेल, सगळीकडे असेल. पण प्रत्येक समाजातल्या नोकरशाहीमध्ये कुठे काही ना काही त्रुटी असतील. कुठे एक त्रुटी असेल, कुठे दुसरीकडे असेल, कुठे एक प्लस असेल, कुठे एक मायनस असेल. त्याच्यामुळे असा आदर्शवाद असला काही प्रकार एक्झिस्ट करत नाही, असं सांगणं होतं. असं मर्यादा होती त्याच्यावर, आदर्श प्रारूपावर आणि प्रश्न मग तुम्हाला त्याच दृष्टीने आहे. काय? की आदर्श प्रकार किंवा जो प्रारूप आहे, ती मानसिक रचना आहे. प्रत्यक्षात ती येत नाही, वास्तवाशी ती जुळत नाही. म्हणजे प्रत्यक्षात ती अस्तित्वातच नाही. आणि ही टीका आपण डिटेल डिस्कस करतो आपल्या सेशन्समध्ये किंवा नोटमध्ये तुमची ही टीका आहे. त्याच्यात ते तुम्हाला लिहायचंय, की ही आदर्शवाद ही प्रत्यक्ष नाहीच आहे, मानसिक रचना आहे बाबा. ठीक आहे. राइट? तर मग ते डिस्कशन आहे. मग ही नोटमध्ये आहे का? 100% हे नोटमध्ये आहे तुमच्या. आय होप कळलं असेल. मग बघा रिपीट व्हायला सुरुवात झाली. आदर्शवाद आयडियल टाइप इथे 2020 चा हा प्रश्न. ठीक आहे. आणि इथला हा प्रश्न. हाऊ डज वेबर यूज नोशन ऑफ इन हिज थिअरी ऑफ ब्युरोक्रेसी म्हणजे जसं मी आत्ता बोलता बोललो ना, काय? की बाबा वेबरची नोकरशाही ही आदर्शवादी नोकरशाही आहे, असं सांगितलं जातं. हा आदर्श प्रारूप दिलेला आहे वेबरने नोकरशाहीचा. ठीक आहे. आणि मग वरती मी आत्ता बोलता तेच बोललो, की नोकरशाही हे आदर्श प्रारूप आहे. म्हणजे हा 14चा प्रश्न आणि 10चा प्रश्न जवळपास सेम आहे. सेम तुम्हाला लिहायचं आहे. इथेही 10च्या प्रश्नात नोकरशाही जरी दिलेलं नसलं तरी तुम्हाला लिहायचं आहे ना. दोघी बाजू लिहिणार ना, की नाही बाबा ते वास्तविक संकल्पना आहे आणि दुसरं वास्तविक नाही. ह्या दोघी बाजू लिहिणार ना तुम्ही इथे. आता ते उत्तराचं मी सांगितलं थेसिस, अँटिथेसिस तसं आपल्याला लिहायचंय. बरोबर? फीडबॅक सेशन बघितलं नसेल तर ते बघा पहिल्यांदा म्हणजे अंदाज येईल तुम्हाला. ठीक आहे? ओके. मग त्याच्यानंतर नंतरची चर्चा काय? बघा पुढचा प्रश्न. डू यू एग्री विथ वेबर आयडिया दॅट ब्युरोक्रेसी हॅज द पोटेन्शियल टू बिकम आयर्न केज? जस्टिफाय. आता परत नोकरशाही जेव्हा डिस्कस करतो तेव्हा ही एक चर्चा करतो आपण, की कुठे गेला सिलेबस? की नोकरशाही जी आहे बाबा, तर ती नोकरशाही म्हणजे एक प्रकारे काय? पिंजरा आहे. ओके. जसं आपण म्हणतो ना, की सोन्याचा पिंजरा आहे एक प्रकारे. ठीक आहे. आयर्न केज म्हणजे स्वतःच नियमावली अशी बनवून टाकली आहे नोकरशाहीने, की त्या नियमावलीमध्ये स्वतःच ते अडकलेले आहेत. म्हणजे नियमबाह्य जाऊन त्यांना काम करता येत नाही आणि कोणाची मदत करायची असेल, तर ते नियम आडवे येतात. तर ते आहे आयर्न केज थिअरी. ती सगळी थिअरी नोकरशाहीमध्ये आपण डिस्कस करतो. पुन्हा एकदा नोट्समध्ये ते आहे. मी मुद्दाम ह्यावेळेस त्या नोट्स दाखवत नाहीये, कारण प्रत्येक वेळी प्रूव्ह करण्याची गरज नाही, की बाबा माझं हे या नोटमध्ये आहे, माझ्या नोटमध्ये हे दिलेलं आहे. काही गरज नाही. आता ते ज्यांना माहिती आहे, ज्यांना पटलंय त्यांना पटलंय. ज्यांना नाही पटलंय त्यांनी अजून प्रयत्न करा. 100% तुम्हाला पटेलच. ठीक आहे. तो हे दिसतंय तुम्हाला आय होप. तर हा प्रश्न म्हणजे ब्युरोक्रसीवरचा प्रश्न आहे आणि ही आयर्न केज थिअरी आहे का? किंवा कशाप्रकारे आयर्न केज बनू शकते? ओके. ज्याला पोलादी पिंजरा म्हणतो आपण, त्याच्याबद्दलची चर्चा. हे पूर्ण डिस्कशन आपल्या नोटमध्ये आहे. पण प्रश्न हा नोकरशाहीवर आहे. ओके. त्याच्यानंतर डिस्क्राईब द मेन आयडिया ऑफ वेबर्स बुक प्रोटेस्टंट एथिक्स ॲज अ क्रिटिक टू मार्क्सिझम. आपण जेव्हा ही थिअरी डिस्कस करतो, कुठली? प्रोटेस्टंट नीतितत्व आणि भांडवलशाहीचा आत्मा. तर ती थिअरी इथे डिस्कस करायची आणि ती डिस्कस करताना वेबर म्हणतो रादर ही पूर्ण थिअरी मार्क्सला क्रिटिक म्हणून केलेली आहे. कारण वेबरच्या मते धर्म काय करतोय? तर धर्म लोकांना प्रवृत्त करतोय चांगली कामं करण्यासाठी, आर्थिक प्रगती करण्यासाठी. हे आपण इथे शिकतो वेबरमध्ये. आणि मग आर्थिक प्रगती करण्यासाठी प्रवृत्त करतोय, तर तिथूनच भांडवलशाहीचा जन्म झालेला आहे. म्हणजे भांडवलशाही चुकीची संकल्पना नाहीये. बरोबर? आणि इथे एक्झॅक्टली उलट मार्क्सने सांगितलंय, आपण बघितलंय, वाचलंय, की मार्क्स म्हणतो बाबा धर्म काय आहे? तर धर्म म्हणजे अफूची गोळी आहे. ओपियम ऑफ मासेस. बरोबर? राइट? आणि दुसरं तो म्हणतो, की भांडवलशाही चुकीचंच आहे. मग याच्या म्हणजे हे सगळे अपोझिट आहे ना. दोघं जर्मन आहेत, पण दोघं एकमेकांच्या पूर्णपणे विरोधी आहेत. ठीक आहे. कारण वेबरचं डिस्कशन असं आहे, की वेबर हा कसं असतं कुठलाही विचारवंत असला ना, तो हेच विचार का मांडतो? तर याच्यासाठी तुम्ही पार्श्वभूमी तुम्हाला याची माहिती पाहिजे. परीक्षेत कुठेच पार्श्वभूमी विचारली जात नाहीये, पण थोडक्यात सांगतो. विचारवंताची पार्श्वभूमी मला का माहिती असली पाहिजे? कारण त्याच्यावरून मला तो विचारवंत
ह्याच थिअरी त्याने का मांडल्या, हेच सिद्धांत त्याने का मांडले ते समजतं. बरोबर? म्हणजे आता वेबरने भांडवलशाहीचा आत्मा ही प्रोटेस्टंट नीतितत्व आहेत असं का म्हटलं? कारण सिंपल आहे, की वेबर भांडवलशाहीला चांगलं का म्हणतोय? त्याचं कारण सिंपल आहे. वेबर स्वतः भांडवलशाह होता. म्हणजे वेबर हा भांडवलशाही समुदायातला होता. बरोबर? म्हणजे त्याचे राजकीय सहसंबंध चांगले होते. त्याच्या घरात आमदार, खासदार जे आपण आपल्या याच्यात बोलतो, तर खासदार मेनली त्याच्या घरात होते. ठीक आहे, राइट? सो असं त्याची बायको खूप मोठी होती, राइट? सो त्याच्यामुळे हे जी पार्श्वभूमी असेल म्हणून मग तो चांगल्या पद्धतीने तशी थिअरी मांडेल ना. जिथे कार्ल मार्क्स काय होता? कार्ल मार्क्स पूर्ण फाटक्या झोळीचा व्यक्ती होता, बरोबर? झोला उठा के चल पडूंगा टाइप्स व्यक्ती होता तो, राइट? तर त्या कार्ल मार्क्सला म्हणजे म्हणून मग त्याच्यावर तो कुठल्या वर्गातला आहे? लहानपणापासूनच तो नाही रे वर्गातला राहिलाय. मग तो काय म्हणेल? तो म्हणेल, "हे जे आहेरे वर्ग आहे ते आमची पिळवणूकच करतायत आणि असं आहे आणि तसं आहे. ते आपण शिकलो." बरोबर? तर जेव्हा नोट वाचताय ना माझी तुम्ही, तेव्हा पार्श्वभूमी वाचा किंवा 2-2 मिनिटाची पार्श्वभूमी तरी तयार करून घ्या त्या विचारवंतांची. ठीक आहे. त्याच्याने काय होईल ना, की तुम्हाला ते जे त्याने जे सांगितले आहेत सगळ्या थिअरीज, म्हणजे नोकरशाहीबद्दलच का वेबर बोलतोय काय वाटतं तुम्हाला? किंवा आदर्श प्रारूप, ओके. कायदेशीर सत्ता याच्याबद्दलच वेबर का बोलतोय काय वाटतं तुम्हाला? कारण सत्ता असेल, नोकरशाही असेल, कायदा असेल, ह्या सगळ्या गोष्टी वेबर घरात बघतोय. त्याच्यामुळे तो त्या गोष्टींवर भाष्य करतो. सिंपल, राइट? असं डिस्कशन आहे. पण एनिवेज, तो हे अतिशय सोपा पॉइंट आहे. ठीक आहे. हा नोटमध्ये तर आहेच, पण हा डिस्कशनमध्ये पण येतो प्लस वाचून क्लिअर होऊन जातो. म्हणजे इथे मुख्य मुद्दा हाच आहे, की प्रोटेस्टंट एथिक्स समजून घेताना मार्क्सच्या विरोधात कसं जातंय हे डिस्कस करायचंय. म्हणजे हा प्रश्न अतिशय ईझीएस्ट कॅटेगरीमधला प्रश्न आहे वेबरचा. ठीक आहे. म्हणजे आय होप तुम्हाला लक्षात येतंय, की प्रश्न कशा-कशावर आलेत आत्तापर्यंत आणि 25 चा प्रश्न, की वेबर्स फर्स्ट स्टेहेन ॲड्रेस द ऑब्जेक्टिव्हिटी सब्जेक्टिव्हिटी डिबेट इन सोशियोलॉजी. अंतर्बोध पद्धत. आता अंतर्बोध म्हणजे काय? हे बघितलं असेल युनिट 2 मध्ये अप्रत्यक्ष अर्थवादामध्ये. नसेल बघितलं तर इथे आपण डिटेल शिकतो. पण आता हे अंतर्बोध शब्द तर दिलेला नाहीये सर सिलेबसमध्ये. अरे पण सिलेबसमध्ये जरी नसला तरी अंतर्बोध, ऑब्जेक्टिव्हिटी आणि सब्जेक्टिव्हिटी म्हणजे हा जो तो प्रश्न होता इकडे तुम्हाला दिसत जर असेल, की प्रोटेस्टंट नीतितत्व, फॅक्ट आणि व्हॅल्यूज किंवा हा बघा हा मेनली, की ऑब्जेक्टिव्हिटी राखण्यासाठी वेबरची समाजशास्त्रीय पद्धत कोणती? ठीक आहे. तर हा प्रश्न 2016 चा आणि हा प्रश्न 2025 चा सोबत जाणारा आहे. कारण मग इथे आम्ही जेव्हा सिलेबसमध्ये सामाजिक क्रिया डिस्कस करतो, तेव्हा सामाजिक क्रियांमध्ये आम्ही वस्तुनिष्ठता, ओके. आणि इथे अंतर्बोध हे दोघं पॉइंटर इथे डिस्कस करतो. ठीक आहे. तो सामाजिक क्रियेच्या बाजूला तुम्ही लिहून घ्या वस्तुनिष्ठता आणि अंतर्बोध. मग हे अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आणि फर्स्ट इन मेथड वगैरे आता इथे काही एक्सप्लेन करत बसत नाही. ते जेव्हा आपण टॉपिक डिस्कस करू तेव्हा मी सांगेन ज्यांना कोणाला अडचण असेल तेव्हा. ठीक आहे. तो म्हणजे हे जे 25 पर्यंतचे प्रश्न आहेत पेपरचे त्याच्यात काय-काय विचारलंय तुम्हाला. तर त्याच्यात म्हणजे आदर्श प्रारूपावर प्रश्न आहेत, अधिकारांवर प्रश्न म्हणजे सगळ्या चारही टॉपिकवर प्रश्न आहेत. पण तुम्ही फोकस कुठे केला पाहिजे? तर प्रोटेस्टंट नीतितत्वांवर फोकस करा. मला वाटत नाही की डायरेक्ट तुम्हाला फर्स्ट टेहनवर प्रश्न येणं तेवढं हे आहे, पण प्रोटेस्टंट नीतितत्वावर फोकस करा, नोकरशाही फोकस करा. ठीक आहे? राइट? वेबरची. ह्या 2 गोष्टी तर वेबरच्या तुम्हाला 100% माहिती असल्याच पाहिजे. ह्या माहिती असेल म्हणजे बाकीच्याही महत्त्वाच्या आहेतच, पण ह्या माहिती असतील तरी त्यातल्या त्यात उत्तर लिहिता येईल आपल्याला. ठीक आहे? राइट? म्हणजे प्रश्नांवरून पी-वाय-क्यूज वरून आपल्याला दिसतंय, की वेबरच्या प्रश्नांमध्ये बऱ्यापैकी प्रमाणामध्ये सगळ्या टॉपिकवर फोकस केलेला दिसतो. असं नाही 1-2च गोष्टींवर खूप चर्चा केलेली आहे. ओके. आय होप इट इस क्लिअर है ना? मग आता वेबर नंतर पुढचा विचारवंत बघू टालकोट पार्सन, की जो सगळ्यांना एक प्रकारे छळणारा आहे. छळणारा म्हणजे त्रासदायक वाटतो बऱ्याच लोकांना टालकोट पार्सन समजतच नाही. ज्यांना कोणाला नोटमधून वाचून किंवा अजून कुठून तुम्ही दुसरीकडे काही रेफर केलं असेल, टालकोट पार्सन समजला नसेल, तर कृपया माझा एक व्हिडिओ आहे, सिंपल YouTubeवरच आहे. टालकोट पार्सन, मोहित सावंत सोशिओलॉजी असं टाका. ठीक आहे. तुम्हाला मिळून जाईल YouTubeवर. आपल्या प्रमाण IS आहे. ठीक आहे. तिथे तुम्ही तो व्हिडिओ गेला, की तुम्हाला लक्षात येईल, की एकदम सोप्या भाषेत 25-30 मिनिटातच मी टालकोट पार्सन एक्सप्लेन केलाय. ठीक आहे. राइट? ओके. मग आता टालकोट पार्सनवर पहिले तर आपल्या याच्यात सिलेबसमध्ये काय मुद्दे आहेत बघा. टालकोट पार्सनमध्ये खरं तर 2च दिलेले आहेत टॉपिक ओके. पण ते पण जड जातात बऱ्याच विद्यार्थ्यांना. सामाजिक व्यवस्था आणि प्रतिरूप चल घटक. ठीक आहे.
पॅटर्न व्हेरिएबल. हे पॅटर्न व्हेरिएबल समजतच पॅटर्न बदलून जातं विद्यार्थ्यांचं. हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. पण मी जसं म्हटलं तो व्हिडिओ बघा त्याच्यावरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. 28 मिनिटाचा काहीतरी व्हिडिओ आहे टालकोट पार्सनचा. आता थोडक्यात टालकोट पार्सन हे कोण आहेत? तर टालकोट पार्सन यांचं स्ट्रक्चर जर बघितलं, स्ट्रक्चर म्हणण्यापेक्षा तर प्रत्यक्षार्थवादी म्हणजे कार्यात्मकतावाद जो आहे फंक्शनलिझम, ठीक आहे. तर त्याचे जनक टालकोट पार्सन असे म्हटले जातात. त्यातल्या त्यात संरचनात्मक कार्यवाद, ओके. स्ट्रक्चरल फंक्शनलिझम हा जो प्रकार आहे, तर त्याचे जनक टालकोट पार्सन म्हटले जातात. म्हणजे टालकोट पार्सन यांचं स्पष्ट मत आहे, ते व्यक्तीला अजिबात मानत नाहीत. ठीक आहे. टालकोट पार्सन म्हणतात, की हा जर समुदाय असेल आणि इथला व्यक्ती जर काही वर्तन करत असेल, तर तो वर्तन पूर्णपणे ह्या समुदायावर अवलंबूनच असतं आणि समुदाय जसं त्याला सांगतोय तसंच तो वर्तन करतो. ठीक आहे. म्हणजे मग त्यांनी मॅक्स वेबरची ही सामाजिक क्रियेची प्रक्रिया पुढे चालवली. ओके. त्यांनी सांगितलं, की जर एखादा व्यक्ती जी क्रिया करतोय त्याला जर सामाजिक क्रिया म्हणायची, तर असे अनेक व्यक्ती जेव्हा सामाजिक क्रिया करतायत, तेव्हा ती जी तयार होते, ती सामाजिक व्यवस्था तयार होते. येतंय लक्षात? हे सिंपल सामाजिक व्यवस्थेबद्दलची चर्चा आणि म्हणून व्यक्ती हा काय वर्तन करतोय त्याच्याशी आम्हाला घेणं-देणं नाही. कारण त्याचं वर्तन समाजाच्या नियमांनुसार, निकषांनुसार ओके त्याच्यानुसारच चालणार आहे. बरोबर? नॉर्म्स आणि जी समाजाचे सगळे नियम आहेत, रीतिरिवाज आहेत त्याच्यानुसारच तो व्यक्तीचं वर्तन असणार. म्हणजे मग ही आहे तुमची संरचनात्मक कार्यवाद. ठीक आहे? तो आपण आता एक डिस्कशन करतो त्याच्यात. एक दृष्टिकोन आपला तो आहे. आणि प्रतिरूप चल घटक म्हणजे काय? मग तो व्यक्ती वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो. मग त्याची पण सिस्टम देण्याचा प्रयत्न केला. अजाईल फ्रेमवर्क म्हणतो आपण, तर ती सिस्टम देण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिरूप चल घटक म्हणतात. 5 प्रकारचे. ठीक आहे. ते सिलेबसमध्ये डिस्कस करू. तर टॉपिक 2च आहेत. ओके. आणि प्रश्न जर बघितले तुम्ही, मग पहिले प्रश्न आपले एम-पी-एस-सीचे बघूयात, की सर एम-पी-एस-सीने काही टालकोट पार्सनवर विचारलंय का? तर बघा, एक प्रश्न मला इथे स्पष्टपणे दिसतोय. डिस्कस टालकोट पार्सन थिअरी ऑफ सोशल सिस्टम. सी वेबरवर जेवढे प्रश्न तुम्हाला फिरवून विचारलेले आहेत ना, तेवढे टालकोट पार्सनवर अजिबात नाहीये. पण वेबरचे पण फिरवून विचारल्याने काळजी करायची नाही. तुम्हाला आदर्श प्रारूप दिसलं ना, तर मी जो फ्रेमवर्क दिलंय तुम्हाला मागच्या स्ट्रॅटेजी सेशनमध्येही सांगितलं होतं. ते फ्रेमवर्क फक्त कॉपी करा आणि ते फ्रेमवर्क लिहून या. आदर्श प्रारूप दिलं, तो फ्रेमवर्क. नोकरशाही दिलं, तो फ्रेमवर्क. ओके. त्याच्यानंतर प्रोटेस्टंट नीतितत्व दिलं, ते फ्रेमवर्क टाकायचं. ठीक आहे. ते कॉपी करूनही लिहून आले तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. ओके. फक्त प्रश्नाचं हे टाका. पण आता टालकोट पार्सनमध्ये जर बघितलं तर स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, की थिअरी ऑफ अ सोशल सिस्टम एक्सप्लेन करा बाबा. ठीक आहे. मग इथे बघू आता, की इकडे काय प्रश्न आहे. म्हणजे इथे ही जी थिअरी आहे, सिलेबस आपल्याला बघितला, की सामाजिक व्यवस्थेचं थिअरी ऑफ अ सोशल सिस्टम म्हणजे सामाजिक व्यवस्थेची सिद्धांत काय आहे तो सांगा. मग सांगितलं काय मध्ये काय येतो आपण संकल्पना बघतो, त्याचं महत्त्व बघतो, त्याच्यावर टीका बघतो आणि त्याचं समकालीन काही उदाहरणं असतील तर त्याच्यावरची चर्चा करतो. बरोबर? तर तेच डिस्कशन इथे करायचंय ह्या प्रश्नामध्ये. सोपा प्रश्न होता. बरोबर? मग इकडे बघू आपण आपल्याला यू-पी-एस-सीने काय-काय विचारलेलं आहे बघा. अॅनलाइज द रिलेव्हन्स ऑफ पॅटर्न व्हेरिएबल इन द स्टडी ऑफ सोशल चेंज. म्हणजे नमुना चल जी आहेत, पॅटर्न व्हेरिएबल म्हणजे त्याला नमुना चल म्हणतात. आता हे कुठे दिलंय सिलेबसमध्ये नमुना चल? तर हे प्रतिरूप चल घटकाचा एक महत्त्वाचा भाग आहे नमुना चल. ओके. तर त्या नमुना चलांमध्ये म्हणजे आपण याच्यात अभ्यास करतो नमुना चल. तर नमुना चलांबद्दलची चर्चा करायची आहे. 5 प्रकारचे नमुना चल आहेत तुमच्याकडे. ठीक आहे. तर ते काय आहेत आणि त्याचा सामाजिक बदलांशी काय संबंध आहे? त्याच्याबद्दलची चर्चा करायची आहे. तर नमुना चल ही थोडक्यात सांगायची झाली तर सामाजिक बदलांविषयीचीच चर्चा करतात. त्याच्यामुळे नमुना चल ही संकल्पना डिस्कस केली, की तुम्हाला हा प्रश्न अतिशय सोपा जमून जाणार. ठीक आहे. ठीक आहे. तर नमुना चलांविषयीचा प्रश्न आहे सर माझ्याकडे. ठीक आहे. ओके. आणि रिलेव्हन्स ऑफ पॅटर्न व्हेरिएबल त्याच्यानंतर म्हणजे मला त्याचं महत्त्व विचारलेलं आहे. नमुना चलांचं महत्त्व. मग महत्त्व करतो का आपण त्या कन्सेप्टचं? 100% करतो. बरोबर? फक्त हे महत्त्व समकालीन विचारलेलं आहे मला नमुना चलांचं महत्त्व. ओके सर. त्याच्यानंतर एक्झामिन द रिलेव्हन्स ऑफ पार्सनियन सोशल सिस्टम इन द प्रेझेंट सोसायटी. म्हणजे परत सामाजिक संस्था नावाचा जो सिद्धांत आहे त्याच्याबद्दल सामाजिक व्यवस्था सॉरी संस्था नाही. तर त्याच्याबद्दलची चर्चा करा आणि त्यातल्या त्यात समकालीन संदर्भासकट चर्चा करा. बरोबर? किंवा त्याचं मग आपण ते तर घेतोच मुद्दा, की समकालीन त्याचं ॲप्लिकेशन कसं आहे सर त्या व्यवस्थेचं, त्याच्याबद्दलची चर्चा करायची. आहे आमच्याकडे समकालीन त्याचा संदर्भ? आहे. ठीक आहे. म्हणजे हा पण प्रश्न सोपा होता. त्याच्यानंतर हाऊ इज सोशल इक्विलिब्रियम मेन्शन्ड इन पार्सनियन फ्रेमवर्क? सामाजिक समतोल कसा आहे?
तर आता जेव्हा ॲक्चुअली हा शब्द सामाजिक समतोल किंवा सोशल इक्विलिब्रियम हा सिलेबसला दिलाय का? नाही दिलेला आहे. मग सर याच्यावर प्रश्न कसा आहे? अरे जेव्हा सामाजिक व्यवस्था डिस्कस करतो ना, तर व्यवस्था डिस्कस का करतो? कारण सामाजिक समतोल तुला साध्य करायचा आहे म्हणून. ठीक आहे? समाजात ज्या प्रकारे अराजकता माजलेली आहे, ती अराजकता कमी करण्यासाठी जो समतोल साधायचा आहे, तो समतोल सामाजिक व्यवस्था अभ्यास करूनच साधता येणार. तेच तर तो सांगतोय. म्हणून मग शब्द बघून घाबरून जायचं नाही. सोशल सिस्टमच इथे हे करायची आहे, की जेव्हा तुम्ही सोशल सिस्टमचा पूर्ण अभ्यास करणार, तेव्हा सोशल इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होणार. ठीक आहे? तेव्हा तुम्हाला समजणार, की सोशल इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश कसं करायचं. म्हणजे इथे वेगळं काही नाहीये. फक्त शब्द वेगळा वापरलाय, पण सोशल सिस्टमवरच डिस्कशन करायचंय या प्रश्नात. देन डिस्क्राईब द फंक्शनल प्रिरिक्विजिट ऑफ सोशल सिस्टम. हां, आता हे आपण कार्यात्मक पूर्व अटी हे तर डायरेक्टच युनिट म्हणजे सब टॉपिकचं हेडिंग आहे हे आपलं. कार्यात्मक पूर्व अटी काय आहेत बाबा? कशाच्या फंक्शनल प्रिरिक्विजिट काय आहे? कशाचं? जेव्हा आपण सोशल सिस्टम डिस्कस करतो तेव्हा. ठीक आहे? एक्झामिन द कंटेक्स्ट ऑफ युनिव्हर्सॅलिटी ऑफ सोशल सिस्टम. तर हे सगळं ह्या म्हणजे थोडक्यात इथे परत सामाजिक तुम्ही ते शब्द लक्षात घ्या फक्त. म्हणजे आता जेव्हा सामाजिक व्यवस्था म्हणतोय ना मी, तर सामाजिक व्यवस्थेमध्ये मला काय-काय डिस्कस करायचं आहे. मग सामाजिक व्यवस्थेला एक शब्द मी मी घेतला सामाजिक समतोल, बरोबर? सोशल इक्विलिब्रियम हे मला माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर ह्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सोबत मला दुसरं काय माहिती पाहिजे? आता हे घेतलं फंक्शनल प्रिरिक्विजिट्स म्हणजे कार्यात्मक पूर्व अटी काय आहेत, बरोबर? ते मला असलं माहिती पाहिजे. कार्यात्मक पूर्व अटी काय-काय आहेत त्याच्याबद्दलची चर्चा असली पाहिजे. जेव्हा सामाजिक व्यवस्था डिस्कस करू तेव्हा. ठीक आहे? तर हे लिहून ठेवायचं. म्हणजे हे का बरं करतोय पुन्हा एकदा सांगतो. जेव्हा तुम्ही मग आता माझी नोट वाचाल ना, मग हे पॉइंटर उचलाल तुम्ही, की ठीक आहे बाबा हां, समतोल, सामाजिक समतोल काहीतरी चर्चा होती. मग इथे दिलंय सामाजिक समतोल काय. कार्यात्मक पूर्वअटी काहीतरी चर्चा होती. मग इथे दिलंय नोटमध्ये. ठीक आहे. तर ह्या संकल्पनेबद्दल ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा परत पॅटर्न व्हेरिएबलवर चर्चा आहे. रिपीट झालाय प्रश्न. हा 2020 चा प्रश्न आहे. 2017 चा प्रश्न आहे. हे रिपीट झालेलं दिसतंय आपल्याला. पॅटर्न व्हेरिएबल सिंपल. पॅटर्न व्हेरिएबल म्हणजे काय ते सांगा. ते विचारलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इथे परत अजाईल फ्रेमवर्क. ठीक आहे. अजाईल चौकट विचारली आहे. अॅनलाइज द की प्रॉब्लेम्स इन सोसायटी. आता हे कुठे दिलेलं आहे अजाईल चौकट? तर अजाईल चौकट तुमच्या सिलेबसमध्ये जे प्रतिरूप चल आहे बघा, मग त्याच्यात तुम्हाला झालं पॅटर्न व्हेरिएबल. प्रतिरूप चलांमध्ये नमुना चल एक झालं आणि दुसरं झालं अजाईल फ्रेमवर्क. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टी प्रतिरूप चल घटकांमध्ये माहिती असल्या पाहिजे. नमुना चल आणि अजाईल फ्रेमवर्क. ठीक आहे. परत पूर्ण स्टॅटिक प्रश्न आहे. हाऊ कॅन बी यूज्ड टू अॅनलाइज द की प्रॉब्लेम्स इन सोसायटी म्हणजे अजाईल फ्रेमवर्कचा वापर कसा केला जातो? मी अजाईल फ्रेमवर्कचा वापर कसा करायचा हे उदाहरणानेच दिलेलं आहे. म्हणजे तुमचे समाजात समजा एखादा विद्यार्थी आपण विद्यार्थ्याचंच उदाहरण घेतलेलं आहे. विद्यार्थी जेव्हा बाहेरून शहरात येतोय राहण्यासाठी खेड्यावरून आणि मग तो जेव्हा हॉस्टेलला राहतोय, तेव्हा जी डिस्कशन आहे त्याच्यावरूनच ते अजाईल फ्रेमवर्कचं मी उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे. सो थोडक्यात त्या उदाहरणासह चर्चा करायची आहे तुम्हाला. तेच उदाहरण इथे घेतलं तरी चालू शकतं. ठीक आहे. कुठलं तरी एक उदाहरण घेऊन, की बाबा याद्वारे सामाजिक समस्या आपण अभ्यासू शकतो अजाईल फ्रेमवर्कचा. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रिटिकली अॅनलाइज पार्सन्स व्ह्यू ऑन सोसायटी ॲज अ सोशल सिस्टम. बरोबर? सोसायटी ॲज अ सोशल सिस्टम म्हणजे समाज नाही तर सामाजिक व्यवस्था असली पाहिजे. परत प्रश्नाचं फक्त शब्दरचना बदललेली आहे. तुम्हाला सामाजिक व्यवस्थेबद्दलची चर्चा करायची आहे आणि क्रिटिकली अॅनलाइज करायचंय. बरोबर? क्रिटिकली अॅनलाइज म्हणजे तेच सगळं परत संकल्पना सांगा, महत्त्व सांगा, बरोबर? त्याच्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन असेल ते सांगा, टीका सांगा, मीमांसा सांगा, समकालीन संदर्भ सांगा. बरोबर? तेच डिस्कशन करायचंय इथे सामाजिक व्यवस्थेचं. फक्त एवढं आहे की शेवटी लिहिताना की बाबा समाज नाही तर सामाजिक व्यवस्थेची आपण चर्चा करायची आहे. ठीक आहे. डन. ओके. आणि हा एक प्रश्न हां, ठीक आहे. हा चुकून समजा जी-एच मीडचा प्रश्न इथे आलाय, तो आपण पुढच्या टॉपिकमध्ये जी-एच मीडमध्ये डिस्कशन करू. ठीक आहे. तो हा इथे होल्ड करू आपण प्रश्न. आय होप कळलंय तुम्हाला रे? येस ओर नो? की म्हणजे टालकोट पार्सनवर 2च प्रकारचे प्रश्न आहेत, कारण सिलेबसमध्ये 2च मुद्दे आहेत. सामाजिक व्यवस्था, त्याच्यात समतोल आणि कार्यात्मक पूर्वअटी, प्रतिरूप चल घटक, त्याच्यात नमुना चल आणि अजाईल फ्रेमवर्क. ठीक आहे. अजाईल फ्रेमवर्क काय असतं ते अभ्यासल्यावर तुम्हाला समजेल. ठीक आहे. राइट? सोपं आहे आणि जरी तुम्हाला शंका असेल ना, तर विचारा मला. ओके. राइट? आणि मग प्रश्न तुम्हाला आता काय आला? जो हा इथे प्रश्न होता. म्हणजे 2022 चा प्रश्न आत्ता आपल्याला उचलला एम-पी-एस-सीने आणि तो 25 ला विचारला असं म्हटलं तरी चालेल. आणि मला नाही वाटत, की एवढं क्रिटिकल जाईल. म्हणजे
अजाईल फ्रेमवर्क काय, सिंपल पॅटर्न व्हेरिएबल काय एवढं विचारेल, नमुना चल म्हणजे काय एवढं विचारलं जाईल. ठीक आहे. किंवा म्हणजे ही जी कॅटेगरी आहे ना प्रश्नाची, ही कॅटेगरी येणं थोडं अवघड आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता 1, 2, 3 वर्षात तरी सिंपल एवढंच येईल, की कन्सेप्ट ऑफ पॅटर्न व्हेरिएबल काय आहे ते सांगा. मग तुम्ही ह्या वेळेस तयार करताना पॅटर्न व्हेरिएबल कन्सेप्ट तयार ठेवा. कारण सोशल सिस्टम त्यांनी विचारलंय. बरोबर? आणि कसं असतं ना, विचारवंत सोडून चालत नाही. आणि दुसरी गोष्ट इथे ही पण लक्षात घेतली पाहिजे, की आयोगाने ह्यावेळेस कुठे गेला पेपर? हां. तुम्हाला इथे जी-एच मीड बद्दल काही विचारलंय का? तर जी-एच मीड बद्दल विचारलेलं नाही. त्याच्यामुळे पुढच्या टेस्टला जे आहे, ह्या टेस्टला नाहीये, पण जी-एच मीड, टालकोट पार्सन आणि मॅक्स वेबर त्यांनी विचारलंय. एक-एक प्रश्न मी तुम्हाला दाखवला. पण जी-एच मीडवरची चर्चा नाहीये. त्याच्यामुळे आत्ताच सांगून देतो, ती पुढच्या लेक्चरला डिस्कस करू. अत्यंत सोपा विचारवंत आहे. ठीक आहे. तर जी-एच मीड व्यवस्थित तयार करा. कारण पुढच्या वेळेस जी-एच मीडवर प्रश्न येणं अपेक्षित आहेच. ते काय येतील ते पण डिस्कस करूच आपण. बरोबर? पार्सनवर यायचं असेल तर पॅटर्न व्हेरिएबल येईल. ठीक आहे. वेबरवर यायचं असेल तर प्रोटेस्टंट नीतितत्वावर येईल. ठीक आहे. वेबरवर यायचं असेल तर नोकरशाहीवर येईल. ते मी सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. वेबरच्या 2 कन्सेप्ट नोकरशाही, प्रोटेस्टंट नीतितत्व आणि इथे पॅटर्न व्हेरिएबल ज्या पहिल्या क्रमांकाला येतं आणि मग नंतर येतं तुमचं सामाजिक व्यवस्था. कारण सामाजिक व्यवस्थेवर विचारलंय टालकोट पार्सनवर. ओके. क्लिअर? तो हे झालं तुमचं दोघी विचारवंत आपल्या शेड्यूलमध्ये मॅक्स वेबर आणि टालकोट पार्सन. मग आता युनिट 7 कडे जाऊ. ओके. आता युनिट 7 काय आहे? आणि मग युनिट 9चं बघू. युनिट 7 काय आहे रे? तर युनिट 7 आहे तुमचं, कुठे गेलं युनिट 7 सिलेबसमध्ये? हां. मी तुम्हाला युनिट 7 सुरू करत असताना एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. ठीक आहे. ती गोष्ट म्हणजे जेवढं पूर्ण पेपर 1 तुम्ही एनालिसिस करा. पूर्ण पेपर 1 मध्ये जेवढं वेटेज युनिट 4 ला आहे, बरोबर? तेवढं एकत्रितपणे वेटेज युनिट 7 ला आहे. बरोबर? म्हणजे युनिट 7 सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्त्वाचं युनिट आहे युनिट 4 नंतर. युनिट 4 तर 6 विचारवंत आहेत रे. मग ते तर मोठं असणारच आहे. पण त्याची चर्चा नाही म्हणजे त्याचं कंपॅरिझन पण होत नाही. पण एकाच गोष्टीबद्दल म्हणजे राजकारण आणि समाज याच्याबद्दल अख्खं युनिट आहे आणि ते युनिट पूर्ण बऱ्याच वेळा विचारलं जातं. ठीक आहे? म्हणजे आता ते उदाहरण मी बोलण्यापेक्षा सिंपल बघा तुम्ही. आता युनिट 7 काय-काय प्रश्न आहेत, कुठे-कुठे प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला. हे 25च डिस्कशन करतोय ना आणि हां, मग इथे कुठे आहे का? सोशल स्ट्रॅटिफिकेशन ठीक आहे. इथे पहिले कुठे दिसत नाही आपल्याला क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह, सोशल स्ट्रॅटिफिकेशन ठीक आहे. मर्टन आहे. हां. आता इथे बघा सेक्शन बी मध्ये आणि हे पण लक्षात घ्या. आता 7वं युनिटला आलो ना आपण. बरोबर? म्हणजे सेक्शन ए मध्ये 7वं युनिट कधीच दिसणार नाही तुम्हाला. पहिले 4 युनिट तुम्हाला सेक्शन ए मध्ये दिसतील. 4 ते 5 घ्या. चला स्ट्रॅटिफिकेशनचं विचारलंय ना. तर सिंपल हे केलेलं असतं. सेक्शन ए मध्ये पहिले 5 युनिट असतील आणि शेवटचे 5 म्हणजे युनिट नंबर 6 टू 10 हे लक्षात ठेवा. याचे प्रश्न हे तुम्हाला सेक्शन बी मध्ये असतील. बरोबर? पेपर 2 ला थोडंसं वेगळं होतं. ते काय जेव्हा पेपर 2 डिस्कस करू तेव्हा सांगेन तुम्हाला. तर इथे टेंटेटिव्हली असं बायफर्गेशन असतं. सेक्शन ए मध्ये कुठे दिसतोय का 6वा, 7वा, 8वा, 10वा युनिटचा प्रश्न नाही दिसणार तुम्हाला. ठीक आहे. पण इथे हा युनिट 6 चा दिसतो. एक्का-दुक्का असला तो असू शकतो कारण आपल्याला निवडायचंय. बरोबर? राइट? पण ठीक आहे. पण मग फार तसं डिस्कशन होताना दिसणार नाही. क्वचित असला तर असेल, पण असं युजुअली होत नाही. 6 ते 10 हे पाळतात युजुअली आयोग. यू-पी-एस-सी पण हे पाळतं, एम-पी-एस-सीने पण हे पाळलेलं दिसतंय आपल्याला. चला 7व्या याच्यावर येऊ. ठीक आहे. 7वं काय डिस्कशन आहे रे? बघा आता इथे दिसतंय. हा एक प्रश्न. तुम्ही मोजा फक्त हे प्रश्न. इम्पोर्टन्स ऑफ प्रेशर ग्रुप्स, पॉलिटिकल पार्टीज इन डेमोक्रेसी. आहे का इथे तुमच्या सिलेबसमध्ये? प्रेशर ग्रुप दिसतंय तुम्हाला. कुठे आहे प्रेशर ग्रुप? दबाव गट, राजकीय पक्ष, बरोबर? तर त्याच्यावर प्रश्न येऊन गेलाय तुम्हाला. आता आयोगाने विचारला. त्याच्यानंतर कुठे आहे? हां, हा पहा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 क्रिटिकली इव्हॅल्युएट द रोल ऑफ सिव्हिल सोसायटी इन डेमोक्रेसी. प्रश्न सोपे-सोपे आहेत. ठीक आहे. प्रश्न सोपे-सोपेच असणार आहे. नागरी समाज आहे का तुमच्याकडे? सिव्हिल सोसायटी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन हां, हे 9 मधलं आहे. पॅट्रिआर्की इन सेक्युलर हे बघा आता. सोशल मूव्हमेंट अँड कलेक्टिव्ह ॲक्शन प्रश्न क्रमांक 3 ठीक आहे. सोशल मूव्हमेंट दिसतंय का सोशल मूव्हमेंट? सामाजिक चळवळी ठीक आहे. आहे. तिसरा प्रश्न झाला. किती झाले? 3 झाले ना प्रश्न? हां. आणि हा 4था प्रश्न बघा. हा प्रश्न क्रमांक 4.
सोशिओलॉजिकल थिअरीज ऑफ पॉवर. सोशिओलॉजिकल थिअरीज ऑफ पॉवर आहे का? सोशिओलॉजिकल थिअरीज ऑफ पॉवर, सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत. याच्यावर तर आलाच प्रश्न. म्हणजे एका युनिटवर 4 प्रश्न आहेत विचारलेले. ठीक आहे ना? असे हे प्रश्न वेगळे असतील, तुम्ही चारीच्या चारी सगळे लिहिणार नाही वगैरे, ते वेगळं डिस्कशन आहे रे. पण क्वेश्चन नंबर 5 तर लिहावाच लागेल ना. आणि चॉईस आपली सोडायची कशाला? त्याच्यामुळे पहिलं स्ट्रॅटेजी तर ही फिक्स ठेवा, की पेपर 1 मध्ये युनिट 4 ला जेवढं विचारवंतांना महत्त्व देतायत, त्याच्या पॅरलल महत्त्व तुम्हाला युनिट 7 ला द्यावं लागेल. ठीक आहे? सो युनिट 7 आणि युनिट 4 टॉप प्रायोरिटीवर बसतात पेपर 1 मध्ये. ठीक आहे? बाकी सगळं सेकंडरी. मग आता डिस्कस करू एक-एक. आता बघा, सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत. आता ह्या टॉपिकमध्ये काय डिस्कशन आहे? हे तर तुम्हाला विचारलंच, सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत. आता राजकारण आणि समाज. बेसिकली डिस्कशन काय आहे? राजकारण म्हणजे आपल्याला राजकारणाची शब्दशः चर्चा करायची नाहीये. जे तुमचं राजकारणाचं स्वरूप आहे, म्हणजे लोकसभा, राज्यसभा, संविधान पद्धती, पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ डेमोक्रेसी वगैरे, तर त्याच्याबद्दलची चर्चा इथे करायची आहे. पण तुम्ही म्हणाल पॉलिटीच्या ह्याच्यात करायचंय का? नाही, पॉलिटीच्या अँगलने करायचं नाहीये. सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत आहे. म्हणजे आता जो बघितलाय आत्तापर्यंत, तो थोडक्यात सांगतो. म्हणजे आता मी जर तुम्हाला सांगितलं ब्युरोक्रेसी, जी वेबरने सांगितली. म्हणजे सत्तेच्या समाजशास्त्रीय सिद्धांतांमध्ये काय आहे? तर वेबरचा पण एक सिद्धांत आहे. पण वेबरचा सत्तेचा समाजशास्त्रीय सिद्धांत इथे न अभ्यास करता, तो जिथे वेबर बघितला, तिथे वेबरमध्ये जी अधिकार टॉपिक डिस्कस केला, तो अधिकार टॉपिक म्हणजेच सत्तेचा समाजशास्त्रीय सिद्धांत आहे वेबरचा. बाकी दुसरं-तिसरं काही नाही. म्हणजे रिपिटेशन बऱ्याच ठिकाणी आहे. ठीक आहे? आता पुढे जाऊ ना, तसे असे पॉइंटर्स रिपीट होत जातात तुमचे. सो त्याच्यामुळे सत्तेचा समाजशास्त्रीय सिद्धांत सोपा आहे. म्हणजे बेसिकली समाजातून सत्ता कशी प्रस्थापित होते आणि त्या सत्तेचा समाजावर काय परिणाम होतोय त्याची चर्चा करायची आहे. मग कार्ल मार्क्सने जे सांगितलं, की बाबा ज्याच्याकडे एम-ओ-पी आहेत, बरोबर? म्हणजे उत्पादनाच्या संसाधनांचे मालकी हक्क ज्यांच्याकडे आहेत, ते सत्ता गाजवणार, असं जेव्हा कार्ल मार्क्स म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ सिंपल आहे, तो सत्तेचा समाजशास्त्रीय सिद्धांतच सांगतोय. ठीक आहे? तो मार्क्सियन थिअरी ऑफ पॉवर तीच झाली, बरोबर? तर हे म्हणजे वरचे मुद्दे बऱ्याच प्रमाणात रिपीट होताना दिसतील तुम्हाला. त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. हे सोपा टॉपिक आहे. ठीक आहे? हा तर पूर्णच युनिट सोपा आहे. रादर हा पण एक प्रकारे लो हँगिंग फ्रूट आहे. त्याच्यामुळे काळजी करायची नाही आणि दुसरं, कुठे ना कुठे आता हे शब्द राज्य, राष्ट्र, नागरिकत्व, लोकशाही वाचलेले आहेत ना कुठे ना कुठे. पॉलिटीमध्ये इकडे-तिकडे. त्याच्यामुळे याच्यात फार परत गोंधळ नाहीये. सोप्या गोष्टी आहेत, लवकर होणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून लो हँगिंग फ्रूट आहे, म्हणून युनिट 4 च्या पॅरलल तयार ठेवा. ठीक आहे, येतंय लक्षात? तो बघा मग सत्तेच्या समाजशास्त्रीय सिद्धांतांवर तुम्हाला प्रश्न विचारला गेला यावर्षी. ओके. मग एक-एक बघू आपण. मग आता आपण इकडे जाऊ आपल्या याच्याकडे. युनिट नंबर 7 आहे ना? हं. यू ने काय-काय विचारलेलं आहे? युनिट 5 हां, ठीक आहे. मी तेच बघत होतो, की युनिट 5 कुठे घेतोय आपण? तर मर्टन बरोबर घेणार आहे आपण. ठीक आहे. तर मग बघा आता पॉलिटिक्स अँड सोसायटी मी मुद्दाम आता बघा इथे एम-पी-एस-सीचे प्रश्न वरचे घेत नाहीये, कारण मी तुम्हाला मागेच सांगितलं, की एम-पी-एस-सीचे 6 ते 11चे जे प्रश्न आहेत ते इथे दिलेले आहेत मी तुम्हाला. पण ते फार काही मोठे नाहीये. हे तयार केले, की तिकडचं ते तयारी होऊन जाते आपली, है ना? म्हणून ते इथे डिस्कशन करत नाही आता. कारण मागच्या 2 वेळा डिस्कशन केलं, त्याच्यातून फार आउटकम आपल्याला दिसलं नाही. म्हणून आता इथे त्याच्यात जायची गरज नाही. बघा, युनिट 7 काय प्रश्न आहे? पॉवर इज नॉट अ झिरो सम गेम. डिस्कस विथ रेफरन्स टू वेबर अँड पार्सन्स व्यू. हां, सत्ता ही शून्य राशी सिद्धांत नाही. आता हे झिरो सम गेम आहे, ओके. नॉन झिरो सम गेम आहे. हे सगळे डिस्कशन आपण याच्यात करतो. कशात? म्हणजे हा टॉपिक हा प्रश्न काय आहे विचारलेला आहे? वाक्य तयार केलेलं आहे, बरोबर? पण वाक्य जरी तयार केलेलं असलं तरी तुम्हाला समजलं पाहिजे, सत्तेच्या समाजशास्त्रीय सिद्धांत ह्या ए टॉपिकमध्ये तुम्हाला वेबर आणि पार्सनच्या सिद्धांताविषयीची चर्चा करायला सांगितलेली आहे. ठीक आहे? राइट? म्हणजे ह्या संकल्पनेचा ह्या लोकांसंदर्भातली चर्चा करा म्हणजे त्या लोकांनी सत्तेच्या समाजशास्त्रीय सिद्धांतामध्ये ती संकल्पना सांगितलेली आहे म्हणून विचारलं. ठीक आहे? तो म्हणजे इथे सत्तेच्या समाजशास्त्रीय सिद्धांतामध्ये मग माझा टेक अवे काय आहे? मी म्हणतो, की याच्यात मला विचारलं एकदा, मी वेबर विचारलं, ठीक आहे. वेबरचा सिद्धांत आणि टालकोट पार्सनचा सिद्धांत, बरोबर?
मग आता टालकोट पार्सनचा सिद्धांत काय असेल तो तिथे तुम्हाला बघता येईल. कार्यात्मकतेबद्दलची चर्चा आहे तिथे. ओके. तर ते पण नोटमध्ये आहेच. ठीक आहे. असा प्रश्न होता. पुढे व्हॉट आर द थिअरॉटिकल मॉडेल्स ऑफ सोसायटल पॉवर? व्हिच वन ऑफ देम इज मोस्ट ॲप्लिकेबल इन ॲडव्हान्स इंडस्ट्रियल सोसायटी? परत सत्तेच्या समाजशास्त्रीय सिद्धांतांमध्ये 3 लोकांचा, 4 लोकांचा, 10 लोकांचा जे काही सिद्धांत दिलेला असेल, वेबर, पार्सन, मार्क्स त्याच्यापैकी कोणते-कोणते ते आहेत? म्हणजे हा प्रश्न जो आत्ता तुम्हाला राज्यसभेने विचारला ना, तोच प्रश्न आहे बेसिकली. ठीक आहे, की सत्तेचा समाजशास्त्रीय सिद्धांत कोणते-कोणते आहेत? हाच प्रश्न आहे. फक्त तुम्हाला एवढाच दिला तो प्रश्न. ठीक आहे. आणि मग पुढे एक्सटेन्शन काय दिलंय, की औद्योगिक समाजाला कुठला सगळ्यात जास्त चांगला लागू होऊ शकतो. जेवढे असतात तेवढे सगळे लागू होतात बेसिकली एका वाक्यात सांगायचं झालं तर. वेबरचाही लागू होईल, मार्क्सचाही लागू होईल. ठीक आहे. सगळ्यांचा लागू होईल सत्तेचा सिद्धांत. तर मग इथे सत्तेचे सिद्धांत म्हणजे काय याच्यावर फोकस आहे आणि फक्त एक्सटेन्शन हे दिलंय, की कुठला लागू होतोय औद्योगिक समाजाला. ठीक आहे. मग कुठला लागू होतोय? तर ते त्याच्यात दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही मग जेव्हा वाचाल ना वेबरचा सत्तेचा समाजशास्त्रीय सिद्धांत वाचताना मग आपलं विचारायचं, की भारताची जी पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ डेमोक्रेसी आहे. आमची सत्तेचा फॉर्म काय? पार्लिमेंटरी फॉर्म, बरोबर? संसदीय लोकशाही प्रणाली आहे. तर संसदीय लोकशाही प्रणालीला वेबरचा सत्तेचा सिद्धांत लागू होतो का? हे विचार करायचा. जिथे हुकुमशाही असेल, बरोबर? किंवा हुकुमशाहीपेक्षा शब्द घेऊ आपण जिथे भांडवलशाही असेल, बरोबर? अमेरिकेत भांडवलशाही आहे, औद्योगिक समाज आहे. तर भांडवलशाहीमध्ये आणि औद्योगिक समाज अर्थ एकच. तिथे वेबरचा सत्तेचा सिद्धांत लागतो का? 3 डिस्कशन करायचे तुम्ही. ठीक आहे. की प्रत्येक आता ही टास्क लक्षात ठेवा. जेव्हा सत्तेचा समाजशास्त्रीय सिद्धांत डिस्कस कराल, इथे लिहून टाकतो वाटल्यास. ठीक आहे. तर त्या सत्तेच्या समाजशास्त्रीय सिद्धांत डिस्कस करत असताना 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय? एक तर तो म्हणजे 3 प्रकारच्या समाजाला तो लागू होतो का? पहिला प्रकारचा समाज म्हणजे भारत. भारतात कुठलं आहे? संसदीय लोकशाही प्रणाली आहे. बरोबर? तिथे तो सत्तेचा सिद्धांत वेबरचा, मार्क्सचा, पार्सनचा लागू होतोय का ते बघायचं. ओके. दुसरं अमेरिका. अमेरिका कोण आहे? तर भांडवलशाही आहे. बरोबर? किंवा औद्योगिक समाज आहे. ठीक आहे. तिसरं चायना. चायना कोण आहे? साम्यवादी आहे. बरोबर? हुकुमशाही आहे, साम्यवादी आहे. बरोबर? तर चायनाला लागू होईल का? हा प्रकार हे डिस्कशन करायचं. म्हणजे थोडक्यात चर्चा अशी आहे, की सत्तेचा समाजशास्त्रीय सिद्धांत कोणाकोणाचे जे असतील ते तुम्ही 100% हे बघावं लागेल तुम्हाला आणि तोच आहे तुमचा. हे वेगळं काय रे? वेगळं काहीच नाहीये. हे म्हणजे त्या सिद्धांताचा समकालीन संदर्भच सांगतोय ना मी तुम्हाला. वेगळं काय सांगतोय मी तुम्हाला? बरोबर का? राइट? तर तेच चर्चा करायची आहे मित्रांनो आपल्याला. आय होप इट इस क्लिअर. किमान 3 समाजाबद्दलची तरी चर्चा करून घ्या. म्हणजे आज त्यांनी औद्योगिक समाज विचारला आणि हे दिलंय नोटमध्ये परत. उद्या समजा त्यांनी नाही विचारलं, दुसरं काहीतरी विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. म्हणजे इथे औद्योगिक समाजाच्या ऐवजी मी जर सांगितलं संसदीय लोकशाही समाज पद्धतीला कशाप्रकारे लागू होतो. ओके, डन आहे माझ्याकडे. बरोबर? ओके. त्याच्यानंतर हाऊ इस पॉवर डिफरंट फ्रॉम अथॉरिटी? डिस्कस व्हेरियस टाइप्स ऑफ अथॉरिटी ॲज थिअरीज बाय वेबर. ॲक्चुअली आता हा प्रश्न पूर्ण वेबरचा आहे. बरोबर? म्हणजे जेव्हा वेबर डिस्कस करतो, तर वेबरमध्ये डिस्कशन करताना आपण म्हणून मी म्हटलं ना, वेबर आणि पॉलिटिक्स सोबत का चालतंय? ते त्याच्यामुळेच चालतंय. ठीक आहे. बऱ्याच वेळा प्रश्न असे शफल होऊ शकतात. आता वेबरमध्ये अधिकारांची चर्चा करतो का रे आपण? तर मी सांगितलं ना, अधिकार टॉपिक आहे वेबरमध्ये. तो बघितला आता आठवत असेल तुम्हाला. ठीक आहे. इथे सिलेबसमध्ये. ठीक आहे. मग त्या अधिकारांमध्ये डिस्कस करतो, की अधिकार म्हणजे काय? आणि सत्ता म्हणजे काय? सत्ता आणि अधिकार सेम आहेत का? पहिला पॉइंट डिस्कशनचा नोट्समध्ये सगळीकडे तोच आहे, की सत्ता आणि अधिकार म्हणजे फरक आहे. 100% फरक आहे. ठीक आहे. पॉवर म्हणजे काय? इलेजिटिमेट अथॉरिटी आणि अथॉरिटी म्हणजे काय? व्हिच इस लेजिटिमाइज्ड बाय द लॉ. बरोबर? सिंपल. ते तिकडे बाकी डिस्कस करा तुम्ही. ठीक आहे. आणि त्याचे टाइप्स ऑफ अथॉरिटी काय-काय आहेत? तर मी सांगितले 3 प्रकारच्या अथॉरिटी आहेत. अतिशय सोपा प्रश्न होता. ठीक आहे. लीगल रॅशनल, करिझमॅटिक, झ्वेक रॅशनल हे 3 प्रकारच्या अथॉरिटी आहेत. बरोबर? तर त्या अथॉरिटी वेबरमध्ये डिस्कस करतो. ओके. तो अधिकारांबद्दलचा प्रश्न आहे हा वेबरचा. ठीक आहे. त्याच्यामुळे तिकडून इकडे घेऊ शकतो. दुसरा टॉपिक काय आहे तुम्हाला म्हणजे इथे काय विचारलंय तो सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत याच्यावरची चर्चा होती आणि ते आम्हाला परीक्षेत येऊन गेलं. म्हणजे 3 पैकी 2 प्रश्न डायरेक्टली होते सिलेबसचा पॉइंटर घेऊन सत्तेचा समाजशास्त्रीय सिद्धांत. ठीक आहे. मग त्याच्यावर विचारलं. आता इथे बघा पॉइंट काय दिसतोय? पॉइंटमध्ये तुम्हाला काय-काय दिलेलं आहे?
मागून जातो आपण, तर मागून बघूयात आपण इथून खालून. ठीक आहे. ब पॉइंट मध्ये काय काय, म्हणून बघा युपीएससीत पण किती प्रश्न विचारले आहेत ना ह्या टॉपिक मध्ये. पॉलिटिकल पार्टीज आणि प्रेशर ग्रुप यांच्यातली फरक सांगा. आता प्रत्येक पॉइंटरवर प्रश्न आहे बरं का इथे, की बाबा दबाव गट आणि राजकीय पक्ष. तर नक्की राजकीय पक्ष आणि दबाव गटामध्ये फरक काय असतो? बऱ्याच वेळा एखादा दबाव गट म्हणजे एखादा राजकीय पक्ष, तो राजकीय पक्ष होण्याच्या अगोदर दबाव गटच असतो. बरोबर आहे का? येस ओर नो? जनसंघ काय होतं आणि त्याचा कुठला पक्ष झाला आता तुम्ही सांगा. बरोबर, राइट? त्याच्यानंतर तुम्ही आता कॉकरोच जनता पार्टी बघताय. दबाव गट आहे. तो पुढे जाऊन राजकीय पक्ष होणार. आम आदमी पार्टी काय होती? तो करप्शन अगेन्स्ट इंडिया इंडिया अगेन्स्ट करप्शन, राइट? असे त्यांचे संघटना होती. दबाव गट होता इंडिया अगेन्स्ट करप्शन. तिथून आम आदमी पार्टी तयार झाली. तर दबाव गटातून राजकीय पक्ष ही काही नवीन गोष्ट नाहीये. पण दबाव गट आणि राजकीय पक्ष याच्यात फरक नक्कीच आहे. तेच तिथं आपण सिलेबसमध्ये आहे पूर्ण सगळं डिस्कशन करतो. सोपा प्रश्न येतो. ठीक आहे, राइट? त्याच्यावरची चर्चा. त्याच्यानंतर पॉवर इलीट इन दी डेमोक्रेसी, बरोबर? लोकशाहीमध्ये सत्ताधारी अभिजन म्हणजे कोण असतात? पॉवर इलीट. पॉवर इलीट म्हणजे कोण रे? तो सत्ताधारी अभिजनांबद्दल पण वेबरचे सिद्धांत आपण डिस्कस करतो इथे. ते तिथे डिस्कशन करू, की सत्ताधारी अभिजन म्हणजे नक्की कोण असतात? कोण असतात सत्ताधारी अभिजन? जे वरचे आहेत म्हणजे पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्री-संत्री हे सगळे कोण आहेत? हे सगळे सत्ताधारी अभिजन आहेत. आपण कोण आहोत? आपण बहुजन आहोत. येते लक्षात? ओके. तर अभिजन, बहुजन म्हणजे इलीट आणि कॉमन पीपल, तो फरक आहे. इथे जाती चर्चा नाहीये. ज्याच्या हाती सत्ता तो अभिजन, असं डिस्कशन आहे. ठीक आहे, राइट? तर मग अभिजन हे डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर इलीट इन डेमोक्रेसी. प्रश्न कसा विचारलाय बघा. फक्त पॉवर इलीट कोण असतात हे विचारलेलं नाहीये सत्ताधारी अभिजन. पण लोकशाहीमध्ये सत्ताधारी अभिजनांचं महत्त्व. म्हणजे तुम्हाला इथे कनेक्ट केलेलं आहे सत्ताधारी अभिजन आणि लोकशाही या टॉपिकला. लोकशाहीमध्ये असणारं सत्ताधारी अभिजनांचं महत्त्व असं विचारलेलं आहे. ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही अभ्यास कराल सत्ताधारी अभिजन काय, काय नाही, काय कसं, कोण असतात, कसे तयार होतात, तेव्हा लोकशाहीमध्ये सत्ताधारी अभिजन असणं कसं गरजेचं आहे, किती गरजेचं आहे, हा शब्द किंवा हे वाक्य 100% तयार असलं पाहिजे. त्याच्या संदर्भात 5-6 पॉइंटर्स. ओके. ठीक आहे. आय होप क्लिअर आहे. त्याच्यानंतर डायनॅमिक्स ऑफ प्रेशर ग्रुप्स इन मल्टी पार्टी पॉलिटिकल सिस्टम. आता परत इथे सिंपल आहे, की दबाव गटांच्या गतिशीलतेचे परीक्षण करा म्हणजे दबाव गटांबद्दल डिटेल माहिती सांगा. गतिशीलतेचे परीक्षण करा म्हणजे दबाव गटांबद्दल माहिती सांगा. मग आता जेव्हा दबाव गटांबद्दल किंवा राजकीय पक्षांबद्दल माहिती घेतोय, तर हा पॉइंट डिस्कस, जसं मी इथे सांगितलं, संसदीय, भांडवली, साम्यवाद यांच्याबद्दलची सिद्धांतांवरची उदाहरणं घ्या. तेव्हा इथे जेव्हा दबाव गट हा जो पूर्ण टॉपिक आहे, सत्ताधारी अभिजन, नोकरशाही, दबाव गट, राजकीय पक्ष हे डिस्कस करत असताना याचे 2 पॉइंटर्सनी चर्चा करा. कुठले? एक तर सिंगल पार्टी सिस्टम, ठीक आहे, ज्या देशात असेल म्हणजे चायना, बरोबर? आणि दुसरं मल्टी पार्टी सिस्टम लाइक इंडिया. ठीक आहे, राइट? तर ह्या 2 सिस्टममध्ये सत्ताधारी अभिजन कसे असतात? या 2 सिस्टममध्ये नोकरशाही कशी असते? या 2 सिस्टममध्ये दबाव गट कसे असतात? या 2 सिस्टममध्ये राजकीय पक्षांची काय चर्चा होते? तर ह्या 2 सिस्टममध्ये ह्या 4ही पॉइंटर्सला डिस्कस करायचं, ब पॉइंटरला. ठीक आहे? पण एम-पी-एस-सीने काय विचारलं याच्यावर प्रश्न आहे का? आहे ना, एम-पी-एस-सीने विचारलेला. तर सरळ-सरळ प्रश्न आहे. मी सांगितलं तुम्हाला. कुठे गेला प्रश्न? बघा, डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ प्रेशर ग्रुप अँड पॉलिटिकल पार्टी. म्हणजे आम्हाला इथे काय आणि तेच आहे लोकशाहीमध्ये. म्हणजे अरे प्रश्न तर डायरेक्टच उचललेला दिसतोय ना मला. बरोबर, राइट? काय आहे सिंपल. एक्झामिन द डायनामिक्स ऑफ प्रेशर ग्रुप इन मल्टी पार्टी पॉलिटिकल सिस्टम. मल्टी पार्टी पॉलिटिकल सिस्टम म्हणजे काय आहे? लोकशाहीच आहे ना. येस ओर नो? बरोबर. जेव्हा चर्चा होणार प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक ह्या टॉपिकचा प्रत्येक पॉइंट हा जास्तीत जास्त वेळा लोकशाहीला कनेक्ट होणार. का बरं? प्रश्नामध्ये हा शब्द येईलच. मग जेव्हा तुम्ही बघाल, की सत्ताधारी अभिजन मग लोकशाहीमध्ये कसे काम करतात? नोकरशाही लोकशाहीमध्ये कशी असते? दबाव गट लोकशाहीमध्ये काय आहे? राजकीय पक्ष लोकशाहीमध्ये काय? मग मल्टी पार्टी सिस्टम म्हणजे काय आहे? तर मल्टी पार्टी सिस्टम म्हणजे लोकशाहीच आहे ना रे. येस ओर नो? राइट? मग जेव्हा म्हणजे वेगळं नाही करायचंय. मल्टी पार्टी सिस्टमचा जेव्हा अभ्यास कराल, तेव्हा ते लोकशाहीलाच लागू पडतंय. ठीक आहे? मग परत हे राष्ट्र पण राष्ट्र लोकशाही पद्धतीमध्ये, राज्य लोकशाहीमध्ये भूमिका, नागरिकत्व लोकशाहीमध्ये आणि लोकशाही तर आहे. म्हणजे नागरी समाज लोकशाहीमध्ये, विचार प्रणाली आयडियलिझम काय असतं लोकशाहीमध्ये.
निषेध लोकशाहीमध्ये कसा होतो, आंदोलनं लोकशाहीमध्ये कशी होतात, सामाजिक चळवळी लोकशाहीत कशा आहेत, सामाजिक कृती कशा आहेत आणि क्रांती लोकशाहीमध्ये कशी होऊ शकते. ठीक आहे, राईट? हे डिस्कशन आहे. दुसरा एक मुद्दा इथे सांगतो, म्हणजे प्रश्नावरून आपण हे काढायचा प्रयत्न करतोय, की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक टॉपिक जेव्हा शोधाल, तेव्हा त्याच्यात लोकशाहीशी कनेक्शन लावून द्यायचंय. ठीक आहे. लोकशाहीशी आपल्याला एक सेकंड. हं. तो लोकशाहीशी संबंध आपल्याला जोडून द्यायचा आहे. आय होप इट इस क्लिअर. हां, ठीक आहे. चलो. दुसरं एक बघा, इथे नोकरशाहीबद्दल दिलंय. इथे आता मला लक्षात आलं म्हणून मी सांगतो. आता हा नोकरशाही मुद्दा ऑलरेडी तुम्ही वेबरमध्ये नोकरशाही केला ना, बरोबर? मग इथे नोकरशाही वेगळं वाचायचं का? नाही. इथे फक्त सिंपल एक डिस्कस करा, की भारतीय समाजातली नोकरशाही कशी आहे? ती तिकडे वेबरमध्ये पण आपण चर्चा करतो तुलनात्मक, ठीक आहे? तर इथे पण ती तुलनात्मक चर्चा होऊच शकते. पण रिपीट नाही करायचं आपल्याला. ठीक आहे? राइट? सिंपल. ओके. आय होप कळलं असेल. चलो. त्याच्यानंतर व्हॉट अकॉर्डिंग टू परेटो. आता परेटो हा कोण आहे? बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलाइट. तर जेव्हा आता परेटो कुठे आहे सर सिलेबसमध्ये? तर परेटो काही दिसत नाही. पण जेव्हा सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत बघतो, तेव्हा परेटोच प्रिन्सिपल डिस्कस करतो आपण. तो त्याच्यामुळे सत्तेच्या समाजशास्त्रीय सिद्धांतांमध्ये वेबर आणि मार्क्सच नाहीये. बाकी पण लोक आहेत ना, बरोबर? तर तो परेटो आहे, तर परेटोची थिअरी डिस्कस करतो. तिथे ते डिस्कशन होऊन जाईल. त्याच्यामुळे काळजी करू नका. म्हणजे हा पॉइंटर सत्तेच्या समाजशास्त्रीय सिद्धांतांमध्येच जातो. ठीक आहे. आणि मग तो कोण सांगतो? तर तो अभिजन, सत्ताधारी अभिजन कोण असतात त्यांच्याबद्दलची चर्चा करतो. मग तो प्रश्न मुळात इकडे घेण्याचं कारण असं आहे, की परेटो हा सत्ताधारी अभिजनांबद्दल बोलतो. पण सत्ताधारी अभिजन सांगताना तो समाजशास्त्रीय सिद्धांतच एक प्रकारे सांगतोय. ओके. तिथे कन्फ्युजन होत असेल, तर इथे परेटो आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. आणि परेटोने थेअरी काय सांगितलेली आहे सत्ताधारी अभिजनांबद्दल ते विचारलेलं आहे सिंपल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्क्युलेशन ऑफ इलीट. अभिजन वर्गाचं अभिसरण काय होत असतं? हे पण इथेच डिस्कस करतो सत्ताधारी अभिजन. म्हणजे बघा सत्ताधारी अभिजनांवर 2-3 वेळा प्रश्न विचारलेला आहे, की सर्क्युलेशन ऑफ इलीट कसं होत असतं? सर्क्युलेशन म्हणजे काय? आता एखादा व्यक्ती आमदार, खासदार, राष्ट्रपती झाला आणि मग परत तो रिटायर झाला. मग तो सामान्य व्यक्ती झाला. मग परत भारतात हे होत नसतंय, पण उदाहरण म्हणून तो सामान्य व्यक्ती झाला. मग परत दुसरा व्यक्ती. तर हे जे चालतंय ना, हे सगळं तुमचे काय आहे? तर हे सर्क्युलर थिअरी ऑफ पॉवर इलीट आहे. तर ती तिथे डिस्कस होते. नोटमध्ये आहे. काळजी करू नका. ठीक आहे. तर ती कन्सेप्ट इथे विचारली. प्रश्न सोपे-सोपे आहेत. ठीक आहे. आणि हे दिलेलं आहे. बट तुम्हाला एक लक्षात येतंय का? ह्या पूर्ण डिस्कशनमध्ये आपण जे आता 1-1.5 तासापासून डिस्कशन करतोय, चर्चा ही डायरेक्ट टॉपिक जसाच्या तसा विचारला असं नाही, त्याच्या सब टॉपिकवर प्रश्न आहे. म्हणून आणि ही जी कन्सेप्ट आहे, म्हणजे हे जे शब्द दिलेले आहेत, हे ब्रॉड शब्द आहेत. त्याच्या सब टॉपिकमध्ये क्वेश्चन आहेत तुम्हाला आणि ते क्वेश्चन सोपेच आहेत. पण ते सब टॉपिक तुम्हाला इथे दिसत नाहीयेत म्हणून तुम्हाला असं वाटतंय, की सर ते काय सब टॉपिक आहे. पण मी नोट जर दाखवली तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल की नोटमध्ये ते सगळं आहे. काळजी करू नका. ठीक आहे. फक्त हे तयार करायचंय हे ॲट एवढं हायलाइट तर कराच. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अकॉर्डिंग टू जी.एस. मिल्स, इलीट रूल्स इन इन्स्टिट्यूशनल टर्म्स रादर दॅन सायकॉलॉजिकल टर्म्स. ओके. म्हणजे थोडक्यात आता जी.एस. मिलचं तेच डिस्कशन आहे. जो सत्ताधारी असतो, तो संस्थात्मक अटींमध्ये शासन करतो. तो मानसिकरित्या शासन करत नाही. मानसिकरित्या शासन कोण करतो? हुकुमशहा करतो. आणि संस्थात्मक अटींद्वारे म्हणजे कायदेशीर शासन करणारी लोकं. बरोबर? तो मिल्सच्या मते जो अभिजन वर्ग आहे, तो अभिजन वर्ग हा कायदेशीररित्याच करत असतो. बेसिकली आपण इथे मिल्सचं हे डिस्कशन करायचंय, की जे.एस. मिल्स जो आहे, तो पण सत्ताधारी अभिजनांबद्दलच्या सिद्धांतांमध्ये आपण मिल्सचं डिस्कशन करतो. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. हा पूर्ण म्हणजे इथे उगाचच हे वाक्य दिलंय. हे वाक्य डायरेक्टली जसं आहे तसं डिस्कशन होतं जे.एस. मिल्सच्या थिअरीमध्ये आपल्या. ओके, राइट? ठीक आहे. त्याच्यानंतर परत बघा, विल्फ्रेडो परेटो थिअरी ऑफ सर्क्युलेशन ऑफ इलीट. आलं का? म्हणजे इथे तुम्हाला परेटोचं विचारलेलं आहे, की इलीटचे कॅरेक्टरिस्टिक. त्याच्यानंतर इथे सर्क्युलेशन ऑफ इलीट विचारलंय. म्हणजे हा 19 आणि 18 चा प्रश्न एकत्र करून हा प्रश्न विचारलेला आहे. तो आम्हाला ह्या थिअरी ऑफ सर्क्युलेशन ऑफ इलीट ही तयार असली पाहिजे आमची. कळतंय? ठीक आहे. जसं वर जाणार तसं रिपीट होत जाणार ना. त्याच्यानंतर रॉबर्ट मायकल इज द आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की. ओके. बघा व्हॉट इज द आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की. आता हे अँड फॉक्स डू लायन अँड फॉक्सेस इन विल्फ्रेड परेटोस थिअरी एसेन्शियली डिफर फ्रॉम ईच अदर. थोडक्यात सिंपल रॉबर्ट मायकल्स आणि पॅरेटो यांच्या
ज्या सत्ताधारी अभिजनांचे सिद्धांत आहेत किंवा थेरीज आहेत, अभिजनवादी थेरी सिद्धांत, तेच आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ओके. सी वाक्यरचना तुम्ही 2 मिनिटं बाजूला ठेवली तर प्रश्न सोपे होतील. पण मी जसं मागेही तुम्हाला म्हटलं होतं, हे वाक्य मी सांगितलं होतं, की आता यू-पी-एस-सी समजा आपण 2013 पासून धरू, जाऊ दे त्याच्या अगोदरचं मोजायचं नाही. 2013 पासून जर यू प्रश्न विचारते, तर तुम्हाला काय वाटतंय, ते काही डिटेलिंग करणार नाही का? आता 24ला, 25ला, 26ला 13चाच प्रश्न कसा विचारतील? बरोबर? तर मग ते काहीतरी बदल करावा लागेल ना त्यांना. मग ते बदल करतात. आता तो बदल मग असा असतो, की ही थेअरी याच्याशी तुलना करा. मग आता इथे ऑलरेडी 18-19ला त्याची थेअरी विचारली. 21ला विचारली, परत 23ला विचारली, पण 23ला फक्त दुसऱ्याची थेअरी तुलनेसाठी घेतली. बस एवढंच केलेलं आहे. बाकी काही केलेलं नाही. ओके. मग ही थेअरी आमच्याकडे आहे का? आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की आहे. रॉबर्ट मायकल्सची. कुठे आहे? तर ती अभिजानादी सिद्धांतांमध्ये ते आहे. तर ते तिथे डिस्कशन करायचं. ठीक आहे. पण म्हणजे थोडक्यात ह्या पूर्ण टॉपिकमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त हे प्रिपेअर केलं तरी चालतंय. बरोबर? राइट? मग आता जास्तीत जास्त प्रश्न या टॉपिकवर आहेत. तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे. आणि पॉलिटिकल पार्टी आणि प्रेशर ग्रुप तर सांगितलंच मी. तो तर प्रश्न येऊन गेला तुम्हाला पॉलिटिकल पार्टीचा आणि प्रेशर ग्रुपचा. ठीक आहे. आता हा बघा इथे काय-काय प्रश्न आहेत. सी टॉपिक ह्या 7व्या युनिटमध्ये. बघा भरपूर प्रश्न आहे. म्हणून मी सुरुवात त्याच्यानेच केली, की 7वं युनिट सोडायचं नाहीये. काय दिलंय? रोल ऑफ अ सिव्हिल सोसायटी इन डेमोक्रेसी. परत लोकशाहीचंच डिस्कशन आहे, की लोकशाहीमध्ये भूमिका काय आहे? त्याच्यानंतर सिटिझनशिप वरचा प्रश्न आहे. ओके. नागरिकत्व. पण टी-एच मार्शल. आता टी-एच मार्शल सिटिझनशिप बद्दल काय म्हणतो हे डिटेलिंग आहे सगळं डिस्कशन आपलं. ठीक आहे. मी हायलाइट करत जातोय. तुम्हाला सोपं होत जातंय आता. कास्ट आयडिओलॉजी अपिअर्स टू हॅव अ स्ट्रेंथन इन डेमोक्रेसी. आता कास्ट आयडिओलॉजी. आता हा विचारधारेवरचा प्रश्न आहे. हा इनडायरेक्ट प्रश्न आहे. ठीक आहे. विचारधारा नावाचा टॉपिक आहे. आयडिओलॉजी बरोबर. विचार प्रणाली इथे दिसत असेल तुम्हाला. ओके. तर विचार प्रणालीमध्ये कोणत्या-कोणत्या विचार प्रणाली येतात रे? तर मग तशा 100 विचार प्रणाली आहेत. म्हणजे संसदीय लोकशाही प्रणाली ही विचार प्रणालीच आहे. भांडवलशाही, साम्यवाद ही विचार प्रणालीच आहे ना सगळी. जातीवाद ही सुद्धा विचार प्रणाली आहे. मग तुम्हाला विचारलंय प्रश्न की विचार प्रणालीवर, की जातीवाद ही विचार प्रणाली लोकशाहीमध्ये सुदृढ कशी होते किंवा लोकशाहीमध्ये बळकट कशी होते? कशी होणार जातीवाद? कारण लोकशाही सर्वांना अधिकार देते. जे लोकशाही काय करते अजून तुमचे जे अल्पसंख्याक आहेत त्यांना विशेष संरक्षण देण्याचं काम करतं लोकशाही आणि मग त्याच्यातूनच कुठेतरी आरक्षण आम्ही देतो आणि आरक्षणामधून कुठेतरी जातीवाद फोफाळतो. म्हणजे लिहायचं आपल्याला तेच डिस्कशन आहे. फक्त प्रश्न थोडासा ट्विस्ट करून विचारलेला आहे. ठीक आहे? एनालॉजी कळली तुम्हाला. पण आयडिओलॉजीवर माझ्या विचाराने लगेच इतका प्रश्न येणं शक्य नाही. सिव्हिल सोसायटीवर तर प्रश्न येऊनच गेला. मग बघा सिव्हिल सोसायटीचा प्रश्न काय आपल्याला विचारलेला आयोगाने? इथे दिसतंय का? कुठे गेलं सिव्हिल सोसायटी? दिसतोय प्रश्न? क्रिटिकली इव्हॅल्युएट द रोल ऑफ सिव्हिल सोसायटी इन डेमोक्रेसी. सरळ-सरळ प्रश्न आहे. ठीक आहे. तोच प्रश्न इथे दिलेला आहे. क्रिटिकली एक्झामिन द रोल ऑफ सिव्हिल सोसायटी इन डेमोक्रेसी. 2013चा प्रश्न 2025ला राज्यसेवेने उचलला यू-पी-एस-सीचा. ठीक आहे. राइट? सोपा प्रश्न आहे. सोपेच ठेवणार प्रश्न हे लक्षात घ्या. प्रश्न म्हणजे सोपे म्हणजे ह्या लेव्हलचेच प्रश्न असणार आहेत. खूप जसं आता हा कास्ट आयडिओलॉजीचा. मला नाही वाटत की इमिडिएटली लगेच हा कास्ट आयडिओलॉजीचा प्रश्न तुम्हाला येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर परत आयडिओलॉजीवर प्रश्न आहे, की विचार प्रणाली ही सोशल ट्रान्सफॉर्मेशनसाठी गरजेची असते. सामाजिक परिवर्तनासाठी विचार प्रणाली ही गरजेची असते बाबा. तर गरजेची असते का? असते गरजेची. कशी असते गरजेची तेच विचारलेलं आहे. मग विचार प्रणाली काय-काय करते? मतप्रवाह तयार करते वगैरे, वगैरे. म्हणजे थोडक्यात विचार प्रणालीने काय-काय बदल होतात ते विचारलेलं आहे. ठीक आहे. मग ते बदल डिस्कस करतो, की विचार प्रणाली संकल्पना काय? विचार प्रणालीचे महत्त्व काय? विचार प्रणालीचे परिणाम काय? आणि विचार प्रणालीची आव्हानं काय? हे डिस्कशन करतो. हे डिस्कशन केलं, की याचं उत्तर जमतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर जागतिकीकरण हे प्रादेशिकरण समाप्ती समाविष्ट जागतिकीकरणात प्रादेशिकरण समाप्ती समाविष्ट आहे. राष्ट्र, राज्य संदर्भात परीक्षण करा. मी म्हणेन 2 मिनिटासाठी हा प्रश्न सोडून द्या तुम्ही. येस, सोडून द्या. कारण मला नाही वाटत, की एवढ्या लेव्हलला प्रश्न लगेच जाईल आपला. कारण आता हा प्रश्न डिसायफर करायला मी जागतिकीकरणाबद्दल लिहू का मी प्रादेशिकरणाबद्दल लिहू?
की मी नेशन स्टेट बद्दल लिहिलं, बरोबर. तर आता नेशन स्टेट राष्ट्र राज्य संकल्पना ही संकल्पना आपण डिस्कस करतो. पण राष्ट्र राज्य म्हणजे काय? ओके. आणि राष्ट्र राज्याचे परिणाम काय होतात? राष्ट्र राज्य संकल्पना फोफावली तर त्या परिणामांपैकी एक परिणाम आहे, की प्रादेशिकरण समाप्त होतं आणि एक पूर्ण तुमचं एकसंध समाज तयार होतो. ठीक आहे. तर हे चांगलं आहे का वाईट आहे त्याची चर्चा. पण मी म्हणेन तुम्ही हा प्रश्न सोडून द्या. ठीक आहे. येस, कॉन्फिडेंटली सांगतोय, काळजी करू नका, जबाबदारीने सांगतोय. ठीक आहे. हे इतकं डिस्कशन होणार नाही डिटेल. सोपं-सोपं बघू. इव्हॅल्युएट हाऊ डू सिव्हिल सोसायटी अँड डेमोक्रेसी म्युच्युअली रिइन्फोर्स ईच अदर. ठीक आहे. तर सिव्हिल सोसायटी आणि डेमोक्रेसी यांचा बेसिकली सहसंबंध विचारलेला आहे. पण बघा, हे 2015 चा प्रश्न आणि हा 2013 चा प्रश्न. काय वेगळा आहे का रे? सामा नागरी समाजाची लोकशाहीतली भूमिका. लोकशाहीतली भूमिका म्हणजे काय? लोकशाही बळकट करायला नागरी समाज मदत करतो. झालं. तीच तर भूमिका आहे ना. वेगळं काय? म्हणजे हा सेमच प्रश्न आहे, फक्त वाक्यरचना बदललेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्कस चेंजिंग इंटरफरन्स बिटवीन स्टेट अँड सिव्हिल सोसायटी इन पोस्ट इंडिपेंडन्स. ओके. म्हणजे राज्य आणि नागरी समाज यांचा सहसंबंध सांगा थोडक्यात. ठीक आहे. तर नागरी समाज आणि लोकशाही होतं. आता राज्य आणि नागरी समाजाचा सहसंबंध आहे. ठीक आहे. वाचताना हे करा. म्हणजे जे मी सांगतोय ना, हे का बरं करतोय भानगडी? कारण वाचताना तुम्ही तसं करायचंय म्हणून. परत व्हॉट इज सिव्हिल सोसायटी? म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय का? नागरी समाजावर इतक्या वेळा यू-पी-एस-सीने विचारलेलं आहे, म्हणून एम-पी-एस-सीने नागरी समाजावर प्रश्न पहिल्याच वर्षी तुम्हाला विचारला. इतकं सिंपल आहे. म्हणजे मग मी जे प्रेडिक्शन देतो, हिट लिस्ट देतो तुम्हाला, ती काही वेगळी आहे का जगावेगळी? अजिबात नाही. ती तुम्ही पण करूच शकतात ह्या पद्धतीने, जी मी आता सांगितलं तुम्हाला. परत म्हणजे हा 2015 परत 2019 ठीक आहे. प्रेझेंट नोट ऑन सिव्हिल एंगेजमेंट विथ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी इन इंडिया. हां. आता हा दुसरा पॉइंट थोडासा हे होता. सिव्हिल सोसायटी ठीक आहे, पण सिव्हिल सोसायटी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी बरोबर कशी जाते? म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारा नागरी समाज कोणता आहे? त्याची जर उदाहरणं माहिती असतील तर लिहिता येईल, अदरवाईज नाही. नोटमध्ये उदाहरणं दिलेली आहे. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा नागरी समाज. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल लिहिता येईल. पण सिंपल आहे. नोट म्हटलंय ना, तर तुम्ही नागरी समाजाबद्दल नोट लिहा ओव्हरऑल. की नागरी समाज म्हणजे काय? नागरी समाजाचं महत्त्व काय? नागरी समाजात लोकशाहीमध्ये नागरी समाजाचं महत्त्व काय? नागरी समाजामुळे लोकशाहीला काय आव्हानं निर्माण होत आहेत? आणि ते लिहिताना थोडं-थोडं मध्ये-मध्ये विज्ञान तंत्रज्ञान टाकत चला. सिंपल. जर माहीत नसेल तर अशा प्रकारे स्मार्ट ब्लफ करू शकतो. ठीक आहे. राइट? आय होप कळलं असेल तुम्हाला. डन? हां. त्याच्यानंतर एक्सप्लेन डेमोक्रेसी ॲज अॅन ऑर्डर ऑफ सोसायटी. ठीक आहे. लोकशाही एक सामाजिक व्यवस्था आहे हे सांगा. लोकांच्या राजकारणातील सहभागाला प्रतिबंध करणारे घटक. म्हणजे लोकशाही एक्सप्लेन करायची आहे. ओके. आणि लोकशाहीला प्रतिबंध करणारे घटक. तर लोकशाहीला आव्हानं कोणती आहेत ती सांगायची आहेत. परत तेच म्हणजे प्रत्येक दबाव गट, नागरी समाज, लोकशाही हे जे इथले शब्द आहेत, याच्यासाठी एक कॉमन फ्रेमवर्क काय आहे आमच्याकडे? हे याला काय-काय तर संकल्पना सांगतो सर, बरोबर? संकल्पनेनंतर तुम्हाला सांगतो, की त्याचं समाजशास्त्रीय महत्त्व, त्यातल्या त्यात म्हणजे इतर जर संकल्पना असतील, तर त्याचं लोकशाहीतलं महत्त्व, महत्त्वानंतर त्याच्यावर असणारी आव्हाने आणि त्याच्यावरचे उपाय. येस, हे एवढंच डिस्कशन आहे. हं. आणि प्रत्येक गोष्ट मी जसं इथे सुरुवातीला ते मागच्या वेळेस सांगितली, प्रत्येक गोष्ट लोकशाहीला जोडायची. दबावगट लोकशाही, सिव्हिल सोसायटी लोकशाही, नागरिकत्व लोकशाही, राष्ट्रराज्य लोकशाही. ठीक आहे. तर हे जोडत राहायचं आणि त्याचे परिणाम डिस्कस करत राहायचे. ओके. अजून काही प्रश्न आहेत याच्यावर या टॉपिकवर? बघा. हायलाइट द रोल अँड फंक्शन ऑफ सिव्हिल सोसायटी. आलं का रे परत? इन अ डेमोक्रॅटिक सिस्टम. सोपं आहे. हाऊ सिव्हिल सोसायटी युज्ड इन डीपनिंग ऑफ रूट म्हणजे तेच आहे परत 21, 23. डेमोक्रेसी नीड्स अ व्हायब्रंट कल्चर ऑफ सिव्हिल सोसायटी अँड फाउंडेशन. आता इथे फक्त सिव्हिल सोसायटीला जोडून दिले सिटिझनशिप, नागरिकत्व. ठीक आहे. म्हणजे परत नागरिकत्व आणि लोकशाही म्हणजे हा पण सेमच आहे. हाऊ डू सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन सच एज एन-जी-ओ अँड हाऊ डू सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन सच एज एन-जी-ओ अँड सेल्फ हेल्प ग्रुप हेल्प. ओके. तर कॉन्ट्रिब्यूट टू द ग्रासरूट सोशल चेंज. सिंपल परत म्हणजे फक्त नागरी समाजाचे 2 उदाहरणं एन-जी-ओ आणि सेल्फ हेल्प ग्रुप. ओके. येस, हे नागरी समाजाचे उदाहरणं आहेत. तर ते कसे काम करतात. तेच आहे परत रे. काय डिस्कशन आहे. मध्ये-मध्ये हे शब्द टाकत राहा. उदाहरणं तुम्हाला माहिती असतील तर चांगलं आहे. बरोबर. इथे ही एक गोष्ट महत्त्वाची आहे ह्या टॉपिकमध्ये,
की उदाहरणं मला माहितीच पाहिजे. ठीक आहे. उदाहरणं नागरी समाजाची, सिव्हिल सोसायटीची उदाहरणं, बरोबर? दबाव गटांची उदाहरणं, राजकीय पक्षांची उदाहरणं, ठीक आहे. निषेध आंदोलनं, सामाजिक चळवळींची उदाहरणं, ही उदाहरणं माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. हे 100% समजलं पाहिजे आपल्याला. आय होप इट इज क्लिअर. हां, मग आता डी पॉइंट बघू याचा. डी पॉइंटमध्ये काय विचारलंय बघा, केवढे प्रश्न आहेत डी पॉइंटमध्ये सुद्धा. ठीक आहे. इथे विचारलंय बघा, डिफाईन सोशल मूव्हमेंट, रोल ऑफ रिफॉर्मिस्ट मूव्हमेंट इन सोशल चेंज. मग सोशल मूव्हमेंट 2 प्रकारच्या आहेत आमच्याकडे. सुधारणावादी चळवळी आहेत, रिफॉर्मिस्ट आहेत, बरोबर? आणि रिवायवलिस्ट आहेत, पुनरुज्जीवनवादी चळवळी आहे. आर्य समाज काय होता तुमचा? रिवायवलिस्ट होता. ब्राह्मो समाज काय होता तुमचा? रिफॉर्मिस्ट होता. ठीक आहे. राइट. हे तर हिस्ट्रीत पण शिकतो ना रे आपण. राइट. मग इथे तुम्हाला आयोगाने पण प्रश्न विचारला. कुठे गेला आयोगाचा पेपर? हां, बघा. व्हॉट इज सोशल मूव्हमेंट अँड कलेक्टिव्ह ॲक्शन? डिस्कस. अतिशय सोपा प्रश्न आहे. ओके. इतका सोपा पेक्षा म्हणजे याच्यापेक्षा काय विचारणार ना अजून सोपं? सोशल मूव्हमेंट काय आहे ते सांगा, बरोबर? आणि त्याचं रिफॉर्मिस्ट सोशल मूव्हमेंटचं सामाजिक बदलामध्ये काय महत्त्व आहे, ठीक आहे? मग तेच आहे, जेव्हा सामाजिक चळवळींची चर्चा करतो, ते सामाजिक चळवळींची एक तर उदाहरणं इथे पण माहिती पाहिजे. ते बदल कसा करणार समाजात, ते पण चर्चा आहे, ठीक आहे? परत सोशल मूव्हमेंट म्हणजे काय, ठीक आहे? हाऊ हॅज द मोबिलायझेशन ऑफ शेड्यूल्ड कास्ट हेल्प देम कन्स्ट्रक्टिंग न्यू आयडेंटिटीज? म्हणजे थोडक्यात, जे शेड्यूल कास्ट आहे, बरोबर? अनुसूचित जातींमध्ये तयार झालेली सोशल मूव्हमेंट काय आहे? मग त्याच्यासाठी उदाहरणं माहिती पाहिजे. म्हणजे इथे सोशल मूव्हमेंट एका सेक्टरची विचारली आहे पर्टिक्युलरली. कुठली? अनुसूचित जातींबद्दलची सोशल मूव्हमेंट. ठीक आहे? ते माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर कलेक्टिव्ह ॲक्शन ट्रान्सफॉर्म्स इंटू सोशल मूव्हमेंट. एक्सप्लेन द कंडिशन्स फॉर कलेक्टिव्ह ॲक्शन ट्रान्सफॉर्म इंटू सोशल मूव्हमेंट. आहे का रे हे इथे? मग तुम्हाला दिसतंय का हा प्रश्न आपला? की सोशल मूव्हमेंट अँड कलेक्टिव्ह ॲक्शन. बेसिकली कलेक्टिव्ह ॲक्शन ट्रान्सफॉर्म इंटू सोशल मूव्हमेंट. पण याच्यात फरक असतो. सामूहिक कृती आणि सामाजिक चळवळी यांच्यामध्ये फरक आहे. ते आपण सेशनमध्ये डिस्कस करतो. तो फरक जरी असला, तरी आपण सामूहिक कृतीतूनच सामाजिक चळवळी निर्माण होत असतात. ठीक आहे? राइट? कंडिशन हां, हे झालं. त्याच्यानंतर टू व्हॉट सक्सेस रेव्होल्यूशन रिप्लेसेस द एक्झिस्टिंग ऑर्डर ऑफ सोसायटी. क्रांतीने समाजातील विद्यमान व्यवस्था कशी जागा घेतली आहे. ठीक आहे. तर हा क्रांतीचा प्रश्न येणं थोडं रेअर आहे. कारण आजच्या काळात क्रांती होत नाही. बरोबर? कॉकरोच जनता पार्टी ही क्रांती नाहीये, ही अजून सामाजिक चळवळ आहे. सामाजिक चळवळ क्रांतीत रूपांतरित होते. टप्पे असतात. त्या अभ्यासात इथे डिस्कशन करताना शिकतो आपण. सामूहिक कृती आहे, बरोबर? पहिले निषेध आहे. निषेध नंतर सामूहिक कृती आहे. त्याच्यानंतर सामाजिक चळवळ आहे. त्याच्यानंतर झालीच तर क्रांती आहे. शेवटचा टप्पा असतो. ठीक आहे? मग क्रांती ही परत संकल्पनेचं सगळी तीच चर्चा आहे. जी इथे मी सिलेबसला पॉइंटर तुम्हाला सांगितले. काय करायचं आहे याच्यात पण? या सगळ्या डी पॉइंटरमध्ये संकल्पना बघायची आहे, त्याचं महत्त्व करायचं आहे, त्याची आव्हानं आणि त्याने उभी केलेली आव्हानं आणि त्याच्यावर उपाय. आणि अर्थातच उदाहरणं तर 100% आहेतच. जिथे-जिथे गरजेचं आहे, तिथे-तिथे उदाहरणं आहेतच. रोल ऑफ प्रोटेस्ट मूव्हमेंट इन चेंजिंग द स्टेटस ऑफ दलित. हां, बघा इथे परत चळवळी. आता प्रोटेस्ट मूव्हमेंट, सोशल मूव्हमेंट आणि प्रोटेस्ट मूव्हमेंट याच्यात पण फरक आहे. ते तिकडे शिकतो. फक्त इथे प्रोटेस्ट मूव्हमेंट कोणाशी जोडलेली आहे? दलित मूव्हमेंटशी जोडलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज न्यू सोशल मूव्हमेंट? नवीन सामाजिक चळवळी काय? विथ स्पेशल रेफरन्स टू इंडिया. मी टू मूव्हमेंट, मी टू तुम्ही ऐकलंय का? हां, ही काय आहे? ही नवीन सामाजिक चळवळ आहे. ते मी आन्सर्समध्ये पण दिलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आर सोशल मूव्हमेंट प्री मॉडेल इन मीन्स ऑफ प्रोग्रेसिव्ह इन अजेंडा. उगाचच कन्फ्यूज करण्यासाठी. संसाधनांमध्ये आदिम आणि अजेंड्यामध्ये प्रगतिशील असतात का? म्हणजे सामाजिक चळवळ करणाऱ्यांकडे संसाधनं नसतात, पण ते त्यांचा अजेंडा खूप पुढचा असतो. बरोबर? राइट? हे डिस्कशन आहे. राइट? कॉकरोच जनता पार्टी ही काय करते? तर ही प्रोटेस्ट करते. त्यांच्याकडे काय आहे? संसाधनं नाहीये, पण त्यांचे अजेंडा मात्र प्रोग्रेसिव्ह आहे. बरोबर? राइट? की जबाबदारी घ्या आणि रेझिग्नेशन द्या. तर हे डिस्कशन ओके. म्हणजे थोडक्यात परत हे विधान तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे. सिंपल तुम्ही सांगा, सोशल मूव्हमेंट काय असते? सोशल मूव्हमेंटकडे संसाधनांची कमतरता कशी असते? बरोबर? एवढं सांगा सिंपल. थोडंसं तुम्हाला दिसतंय का, की करंटकडे झुकत चाललंय? येस, जाणार ना करंटकडे. कारण हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक ओव्हरलॅप करतोय पेपर 2 मध्ये सुद्धा. म्हणजे आता हा जो हे जे युनिट आहे ना, हे पेपर 2 मध्ये सुद्धा तुमचं ओव्हरलॅप करतंय. म्हणून थोडंसं
भारतीय समाजाची चर्चा इथे येणार. आता ते पेपर 2 मध्ये ओव्हरलॅप कुठे करतंय ते सांगतो. पहिले प्रश्न संपवू आपण. हाऊ इज टेररिझम अ न्यू फॉर्म ऑफ असिमेट्रिकल वॉरफेअर? व्हॉट आर द चॅलेंजेस ट्राइंग? हे समजा ठीक आहे. हे याच्यात नका घेऊ प्रश्न. हे पुढच्या याच्यात घेऊ आपण सोशल चेंजमध्ये. हाऊ सोशल मूव्हमेंट कम टू अन एंड इल्युस्ट्रेट विथ एक्झाम्पल. सामाजिक चळवळ संपते कशी? ठीक आहे. सामाजिक चळवळ काय आहे? सामाजिक चळवळ आणि अनुसूचित जमाती, सामाजिक चळवळ आणि दलित, सामाजिक चळवळचा संप कसा होतो? बरोबर? आणि सामाजिक चळवळ आणि काय विचारलंय तुम्हाला इथे रिफॉर्म मूव्हमेंट्स. बरोबर ना? राइट? हां, तर हे डिस्कशन म्हणजे मग कनेक्ट करा गोष्टी, की काय-काय विचारलेले आहेत. इलस्ट्रेट विथ एक्झाम्पल रोल ऑफ अ प्रेशर ग्रुप. परत प्रेशर ग्रुपवरचा प्रश्न आहे तुमचा. ठीक आहे. त्याच्यानंतर एन्व्हायर्नमेंटलिझम कॅन बी एक्सप्लेन्ड विथ अ न्यू सोशल मूव्हमेंट. बरोबर आहे. नवीन सामाजिक चळवळींमध्ये जशी मी टू डिजिटल चळवळ आहे, तशी पर्यावरणवादी चळवळ ही नवीन सामाजिक चळवळ आहे. तर नव सामाजिक चळवळी काय असतात? इथे जो विचारलंय 17ला, तेच परत इथे सांगितलंय, की सामाजिक चळवळी काय असतात ते सांगा. फक्त पर्यावरणवादी चळवळ ही नवसामाजिक चळवळ आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सांगा. नेचर ऑफ ट्रान्झिशन फ्रॉम आयडिओलॉजी टू आयडेंटिटी पॉलिटिक्स इन इंडिया. अॅनलाइज द नेचर. आता हा प्रश्न खरा पेपर 2 चा आहे. ठीक आहे. पेपर 2 चा जे युनिट आहे ना, तिकडचा हा प्रश्न आहे. मी मुद्दाम पेपर 2 तिकडे सेपरेट ठेवलाय. इकडे डिस्कशन करायची फार गरज नाही. म्हणजे या सिलेबस किंवा आपल्या टेस्टच्या शेड्यूलनुसार. ठीक आहे. पण जेव्हा तिकडचे प्रश्न येतील ना, आता आपण असं नाही करणार, की तिकडचं डिस्कशन आता करून घेऊ. पण जेव्हा तिकडे जाऊ डिस्कशनला, तेव्हा तिकडे डिस्कशन करताना तुमचं पेपर 1 अभ्यासलेलं असेल. मग तेव्हा आपण पेपर 1 चे पण प्रश्न तिकडे क्लब करू. त्या युनिटचे. तेव्हा मी सांगेन ना डिस्कशनच्या वेळेस स्ट्रॅटेजी सेशनला, की हे प्रश्न इथले उचललेले आहेत किंवा पेपर 1 मधून हे प्रश्न आपण असे घेतलेले आहेत. तर त्याची काळजी करू नका. ठीक आहे. राइट? हां. थोडं लेंदी वाटू शकतंय हे युनिट 100% मान्य आहे. मी तर ते सुरुवातच त्याच्यातूनच केली आहे. त्याच्यामुळे ते समजून घ्या थोडंसं. ठीक आहे. आता बघा, डू यू थिंक दॅट सोशल मीडिया हॅज ब्रॉट द सिग्निफिकंट चेंजेस इन द फॉर्म ऑफ प्रोटेस्ट? म्हणजे सोशल मीडिया परत काय? न्यू सोशल मूव्हमेंटचं टूल आहे सोशल मीडिया. ठीक आहे. राइट? ओके. मग त्याने बदल काय-काय केले आहेत, तर ते सांगायचंय. मग सोशल मीडियाबद्दल एक सेपरेट टॉपिक डिस्कशन आहे आपल्याला. तो टॉपिक आपण चर्चा करतो. नोटमध्ये पण आहे. पण बघा आता परत सोशल मीडिया दिसतंय का तुम्हाला? सी अंडरलाईन द रोल ऑफ अ सोशल मीडिया इन कंटेम्पररी सोशल मूव्हमेंट. बरोबर? सोशल मीडियाचा कंटेम्पररी म्हणजे काय? न्यू. त्याच्यातला रोल सांगायचा. हाऊ कॅन असेस द सिग्निफिकन्स ऑफ सोशल मूव्हमेंट इन डिजिटल एरा? परत डिजिटल एरा म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडिया आणि त्याचा. म्हणजे इथे हे तिघं प्रश्न जवळपास सेम जातायत. पण तुम्हाला लक्षात येतंय का, की ह्या टॉपिकमध्ये सोशल मूव्हमेंटवर जास्त फोकस होता. म्हणून तुम्हाला प्रश्न जो आला तो सोशल मूव्हमेंटचा आला. मग पुढच्या वेळेस सुद्धा टॉपिक मधून जर काही एक्स्पेक्टेशन असेल, तर तुम्ही 2 गोष्टी क्लब करा. सोशल मूव्हमेंट, न्यू सोशल मूव्हमेंट आणि सोशल मीडिया. ठीक आहे. ह्या 3 गोष्टी क्लब करून काहीतरी प्रश्न तयार होऊ शकतो. येतंय लक्षात? यावेळेस त्यांनी सोपा विचारला, पुढच्या वेळेस त्यांनी ह्या ढाकणीमध्ये जाईल प्रश्न. हा जो 23, 24, 25 चा प्रश्न आहे ना, 2 23 चे आणि 1 25 चा. त्या ढाकणीमध्ये प्रश्न जाण्याची अपेक्षा आहे. हं. ठीक आहे. मग कोणते-कोणते एरियाज आहेत? आय होप फायनलाईज करूयात आपण ह्या टॉपिकमधले. तर सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांतांवर पण प्रश्न आहेत. ते तर त्यांनी डायरेक्टलीच विचारलं. त्याच्या व्यतिरिक्त सत्ताधारी अभियान फार फोकस आहे. नोकरशाही इथे दिसत नाही कारण ते वेबरमध्ये गेलेलं आहे. दबाव गट आणि राजकीय पक्ष हे फोकस आहे. ठीक आहे. वेगळ्या पेनने वाटल्यास इथे हायलाइट करूयात आपण. ओके. याच्यावर प्रश्न आहे, याच्यावर प्रश्न आहे, याच्यावर प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्र राज्यावर फारशी चर्चा नाहीये. नागरिकत्वावर पण फारशी चर्चा नाहीये. पण नागरी समाज खूप विचारलेला आहे. नागरी समाज आणि मग विचार प्रणाली याच्यावर चर्चा आहे. बरोबर? पण सगळ्या याचं लोकशाहीची आणि इथे डिस्कशन आहे तुमचं सामाजिक चळवळ. सामूहिक कृतीतून होणारी सामाजिक चळवळ. कारण सामाजिक चळवळ हा सगळ्यात मोठा शब्द आहे. त्याच्यानंतरचा जो शब्द असेल ती क्रांती आहे. पण मग क्रांती आजच्या काळात होत नाही म्हणून क्रांतीवर प्रश्न नाही. म्हणून सामाजिक चळवळींवरच प्रश्न आहे जास्तीत जास्त करून. बरोबर? प्रत्येकाची पुन्हा एकदा सांगतो, उदाहरणं माहिती असणं हे मस्ट आहे. उदाहरणं गरजेचीच आहे. उदाहरणं माहिती नसतील तर मग कठीण आहे. मी नोट्समध्ये उदाहरणं दिली, मग मार्क्स कमी होतील. कारण हे तर उदाहरणांनीच सांगणारं डिस्कशन आहे ना आणि त्यातल्या त्यात जी उदाहरणं आहे ना, ती भारतीय असतील तर ते जास्त बेटर आहे मित्रांनो. ओके. तो वाचताना याच्यावर फोकस करा. भारतीय उदाहरणं काय आणि जसं मी इथे सगळं कनेक्शन एक्सप्लेन केलंय, तेवढं वाचा. तुमचं हे व्यवस्थित टॉपिक क्लिअर होईल. ठीक आहे. राइट? तुम्हाला हे पण लक्षात येतंय का इथे, की जसं आपण वर जातोय, म्हणजे 2013 ते 2025 कडे जसं जातोय, तसे प्रश्न सोपे होत जात आहेत. येस.
प्रश्न सोपे होत जाणार. 25 कडे तुम्ही जसं जाणार तसं. ठीक आहे. तर प्रत्येक याच्यात मी तुम्हाला सांगितलं म्हणजे जेव्हा सत्तेचे सिद्धांत तर पॅरेटो डिस्कस करा, इलिट थेअरी, सर्क्युलर इलिट थेअरी, रॉबर्ट मायकेल डिस्कस करा. नोटमध्ये ह्या गोष्टी आहेत तुमच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इथलेही प्रश्नपत्र तेच आहे. इज वेबर आयडिया ऑफ ब्युरोक्रेसी प्रोडक्ट हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स इन युरोप. परत आता हा ब्युरोक्रेसी तिकडे जातो वेबरमध्ये, है ना? त्याच्यानंतर प्रेशर ग्रुप्स आर अ थ्रेट टू नेसेसरी एलिमेंट ऑफ डेमोक्रेसी. नागरी नागरी दबाव गट हे लोकशाहीला धोका आहेत का? ठीक आहे. आणि त्याच्यानंतर परत बघा, मॉस्का, मायकल आणि पॅरेटो ह्या तिघांच्या थेरीज आपण डिस्कस करतो. या तिघांच्या थेरी म्हणजे 2025 चा जो हा प्रश्न आहे तो एमपीएससी आयोगाने 2025 ला डायरेक्ट उचलला. तसा आयडेंटिफाय अँड सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन इलिट थेरी. इलिट पॉवर थेरी म्हणजे हे सत्तेचे सत्ताधारी अभिजनवादी सिद्धांत हे सत्तेचे सिद्धांतच आहेत. या तिघांचे सिद्धांत पाहिजे. मग 3 नाव आहेत. मॉस्का आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मायकल्स आहेत आणि पॅरेटो या तिघांच्या अभिजनवादी थेरीज तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. डन. ओके. तर मग आता वाचताना हे फोकस करा. म्हणून मी हे स्ट्रॅटेजी सेशन आय होप तुम्हाला उपयोगात येते. सी हे स्ट्रॅटेजी सेशनचा कितपत तुम्हाला फायदा होतोय, कृपया मला तुम्ही YouTubeवर बघत असाल, तुम्ही ॲपवर बघत असाल, मला फीडबॅक द्या. कारण मग मी एवढं 2-2.5 तास हे तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी सांगून हे स्ट्रॅटेजी सेशन घेतोय, त्याचा जर युटिलिटी नसेल, माझ्यासाठी ठीक आहे. पण तुमच्यासाठी युटिलिटी असली पाहिजे. तुमच्यासाठी युटिलिटी जर नसेल 1 सेकंड हां. हां, तुमच्यासाठी युटिलिटी जर नसेल, तर मग उपयोग नाही ना ह्या डिस्कशनचा, ह्या चर्चेचा. सो म्हणून माझं सिंपल सजेशन आहे, की तुम्ही विचारा, काय अडचण असली तर सांगा मला, ठीक आहे. मग आपण तसं डिस्कशन करूया त्याच्याबद्दल. ओके. तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका याच्याबद्दल. ओके. तर हे झालं तुमचं युनिट 7. मग आता क्विकली आपण जाऊ युनिट 9 कडे. युनिट 7 लेंदी होतं थोडं, पण तेवढं युनिट 9 अजिबातच लेंदी नाहीये. ठीक आहे. एक सेकंड. कुठे आहे युनिट 9 आपलं शेड्यूल. आता टालकोट पार्सन बरोबर युनिट 9 डिस्कस करतोय. युनिट 9 काय रे तुमचं? एक सेकंद द्या फक्त मला. सिलेबसमध्ये बघूयात युनिट 9 काय दिसतंय. तो युनिट 9 माझ्याकडे आहे. माझं नातेसंबंधांच्या पद्धती. आता हे जे नातेसंबंधांच्या पद्धती आहेत, फक्त आवाज येतोय का मला एकदा कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आपण एक सेकंड हां. हं, ठीक आहे. तो नातेसंबंधांच्या पद्धती याच्यातली काय डिस्कशन करायचंय बघा. 1, 2, 3, 4, 5 पॉइंटर आहेत. ठीक आहे. पण हे 5 पॉइंटर मधला हा जो पॉइंटर आहे, समकालीन कल हा पॉइंटर हा वेगळा डिस्कशन करत नाही आपण. हा पॉइंटर प्रत्येक याच्यात येतो. बरोबर? म्हणजे कुटुंब, घरदार आणि विवाह. तर कुटुंबाचे समकालीन कल काय? घरदाराचा समकालीन कल काय? विवाहाचा समकालीन कल काय? कुटुंबाचे प्रकार आणि स्वरूप डिस्कस करताना समकालीन कल डिस्कस करतो. वंशावळ, वंशपरंपरा डिस्कस करताना समकालीन डिस्कस करतो. पितृसत्ताक पद्धती, लिंगाधारित श्रमविभागणी डिस्कस करताना समकालीन कल डिस्कस करतो. बरोबर? मग आता याच्यावर आयोगाने काय प्रश्न विचारलाय तर बघू आहे आमच्याकडे आयोगाचा प्रश्न. हां, मी तुम्हाला म्हटलं सेक्शन बी वरच डिस्कशन होणार. आता बघा, दिसतंय का तुम्हाला हे डिस्कस द चेंजिंग नेचर ऑफ फॅमिली अँड मॅरेज सिस्टम इन इंडिया. म्हणजे परत समकालीन कल, की बदलणारे जी कुटुंब आणि विवाह पद्धती आहे त्याच्याबद्दलची चर्चा करा. अत्यंत सोपा प्रश्न होता हा. ठीक आहे. तो प्रश्न 1 इथे आहे. त्याच्यानंतर तुमचा इथे बघा. क्रिटिकली इव्हॅल्युएट द रोल ऑफ पॅट्रियार्की इन सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर. पितृसत्ताक पद्धतीचे लिंगाधारित श्रमविभागणीमध्ये असलेले भूमिकेचे टीकात्मक परीक्षण करा. बरोबर? मग दिलेलं आहे का सिलेबसला तुम्हाला पितृसत्ताक पद्धती आणि लिंगाधारित समविभागणी? येस. डायरेक्ट प्रश्न आहे याच्यावर. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन लिनिएज अँड डिसेंट. वंशावळ आणि वंशपरंपरा याच्यातला फरक सांगा. आहे का वंशावळ आणि वंशपरंपरा? येस. याच्यातला फरक सांगा. सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. तो म्हणजे कुटुंबाचे समकालीन प्रकार, विवाहाचे समकालीन प्रकार, कल किंवा प्रकार म्हणा आणि हे म्हणजे प्रश्न तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल एन्कम्पास करणारा प्रश्न त्यांनी विचारलाय. म्हणजे हे युनिट सगळं कव्हर झालेलं दिसतंय आपल्याला ह्या 2025 च्या पेपरमध्ये. म्हणून एक खूप जबाबदारीने वाक्य वापरतो, की येणाऱ्या काळात म्हणजे 26 ला
कदाचित चान्सेस ह्या युनिटवरून प्रश्न विचारण्याचे कमी आहे. एक्का दुक्का प्रश्न विचारतील, बाकी युनिटचे प्रश्न वाढवले तरी सरप्राईज नाही झालं पाहिजे आपल्याला. आय होप कळत असेल तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे बाकीचे प्रश्न वाढवले तर सरप्राईज व्हायला नको आपण, है ना? आवाज येतोय ना माझा रे सगळ्यांना तुम्हाला? हां, ठीक आहे. ओके. तो सरप्राईज व्हायला नको, की जर बाकीच्या युनिटचे प्रश्न वाढवले आणि याचे प्रश्न कमी केले तर. कारण हे मी जसं म्हटलं, सगळे प्रश्न विचारून झालेले आहेत ह्या युनिटचे. ओके. जस्ट 1 सेकंद द्या मला. हे फक्त चेक करतोय ॲक्चुअली, की तो व्यवस्थित चालतंय की नाही आपलं. ठीक आहे. आवाज येतोय तुम्हाला आणि व्यवस्थित चालतंय. ठीक आहे, हरकत नाही. मग बघू आता प्रश्न काय-काय विचारलेले आहेत. कुठे गेले आपले प्रश्न मेनली? हां. आयोगाचे प्रश्न बघितले, यूपीएससीचे बघूया. युनिट 9 आलं इथे. ठीक आहे. एम-पी-एस-सीचं आपण बघत नाही मी सांगितलं तुम्हाला. हां, पहिल्या टॉपिकवरची चर्चा करू. काय दिलंय पहिला टॉपिक? सोपा आहे आणि युनिट 9 अत्यंत सोपं आहे. फॅमिली, हाउसहोल्ड, मॅरेज याच्यावरची चर्चा आहे. कुटुंब, घरदार आणि विवाह. कुटुंब, घरदार जे आहे ते कुटुंबाचा पुढचा टप्पा आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस लेक्चरमध्ये सांगितलं असेल किंवा जी चर्चा केली, की कुटुंब नंतर जे पुढचं येतं ते घरदार येतं. ते कसं? ते नोट्समध्ये तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. आता प्रश्न काय-काय आहेत या टॉपिकवर? खालून प्रश्न बघायला सुरुवात करू, की बघा फॅमिली आणि हाउसहोल्ड याच्यात ह्या समाजशास्त्रीय संकल्पनामध्ये फरक काय? कुटुंब आणि घरदारात फरक विचारलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर न्यू फॉर्म ऑफ फॅमिली विचारलेलं आहे. ठीक आहे. आणि इन डेव्हलप्ड सोसायटीज. विकसित समाजामध्ये नवीन फॉर्म ऑफ सोसायटी. मग सर विकसित समाज आमचा नाही आहे का? आम्ही विकसनशील समाजातले येतो का? नाही. एक लक्षात घ्या. विकसित समाज म्हटलेलं आहे. विकसित अर्थव्यवस्था म्हटलेलं नाहीये. फरक आहे दोघं शब्दांमध्ये, है ना? तो विकसित समाज आणि विकसित अर्थव्यवस्था याच्यात फरक आहे. नाहीतर मग विकसित शब्द बघितला तर मग भारत नाही येणार का? अरे येणार रे राजा. भारत 100% येणार. विकसित समाज आहे आपण. ओके, राइट? तर आमचं मिक्स आहे. ॲक्चुअली आम्ही विकसित पण आहोत, अविकसित पण आहोत, विकसनशील पण आहोत. कारण काही-काही घटना म्हणजे अगदी क्रूर घटना ज्या आपण आजूबाजूला ऐकतो. नसरापूरची घटना असेल किंवा काय, त्याच्याने आम्ही खरंच म्हणतो प्रश्नचिन्ह निर्माण होतो, की आम्ही विकसित समाज आहोत का? तर असे काही-काही गोष्टी आहेत, की ज्या आमच्या विकसित समाजाच्या नावावर एक प्रकारे धब्बा आहेत. पण ठीक आहे आता. पण हे ते मुद्दा लक्षात घ्या, की विकसित समाज म्हणजे काय? पण न्यू फॉर्म ऑफ अ फॅमिली, की कुटुंबाचं बदलतं स्वरूप विचारलेलं आहे. सिंपल. डिस्टिंग्विश बिटवीन फॅमिली एंड हाउसहोल्ड विथ रेफरन्स टू डेव्हलपमेंट ऑफ दी हाउसहोल्ड. ठीक आहे. तर कुटुंब आणि हे म्हणजे 2016चंच हे 2018ला रिपीट आहे. दोघांमध्ये फरक. कुटुंब आणि घरदार. इन द लाईट ऑफ ज्युडिशियल इंटरव्हेन्शन ऑन लिव्ह इन रिलेशनशिप डिस्कस द फ्युचर ऑफ मॅरेज अँड फॅमिली. आता हे उगाचच दिलेलं आहे तुम्हाला. ज्युडिशियल इंटरव्हेन्शन वगैरे, वगैरे. सिंपल. नवजोत सिंग जोहर खटला आहे 2018चा. तो इंडियन सोसायटीमध्ये डिस्कस करतो. त्याच्यात लिव्ह इन रिलेशनशिपची चर्चा आहे. बरोबर, राइट? की तुम्ही संबंध किंवा लिव्ह इन रिलेशनशिप बद्दलचं वेगवेगळं डिस्कशन तिथे आहे. ठीक आहे. बट डिस्कस द फ्युचर ऑफ मॅरेज म्हणजे याच्यात परत तेच आहे, की कुटुंब म्हणजे जो आत्ताचा प्रश्न तुम्हाला विचारला 2025ला, की कुटुंब आणि विवाह यांचे नवीन स्वरूप कोणते आहे ते सांगा. ठीक आहे. फक्त ह्या याच्या संदर्भातून. परत एकाच धाटणीतला प्रश्न आहे. व्हॉट इस द इम्पॅक्ट ऑफ जेंडर डिव्हिजन ऑफ लेबर ऑन डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी? हां. आता हा प्रश्न ॲक्चुअल जेंडर डिव्हिजन ऑफ लेबर काय असतं? ओके. लिंग विभाजन, कामाच्या ठिकाणी असणारं लिंग विभाजन. ओके. आणि त्याचे परिणाम सामाजिक विकासावर कसे होतात, त्याच्याबद्दलची चर्चा केलेली आहे. ठीक आहे. राइट? आय होप इट इज क्लिअर. राइट? तर हे जे डिस्कशन आहे जेंडर डिव्हिजन ऑफ लेबर अँड डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी. तर इथे विचारलेलं ते आहे तुम्हाला, की मग आता इथे लक्षात ठेवा, की जेंडर डिव्हिजन ऑफ लेबर सिलेबसमध्ये आहे जेंडर डिव्हिजन ऑफ लेबर. हां, कुठे गेलं? लिंगाधारित श्रमविभागणी. सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर म्हणा, जेंडर डिव्हिजन ऑफ लेबर म्हणा, चालेल. हा शब्द जसं तसा मी आयोगाच्या वेबसाईटवरून घेतलेला आहे. हे मी टाकलेलं नाहीये, बरोबर? मग इथे तुम्ही जेंडर डिव्हिजन घेतलं तरी चालू शकतं. मग ही संकल्पना कळली पाहिजे ना, की जेंडर डिव्हिजन म्हणजे काय? आणि त्या संकल्पनेचा परिणाम विचारलाय, की समाज विकसित होण्यासाठी कसा असतो? ठीक आहे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशन ऑफ मॅरेज कंटिन्यूज टू बी सॅक्रेड इन दी सोसायटी. म्हणजे थोडक्यात जे इथे आता बघा, हा प्रश्न काय आहे, की विवाह संस्था जी आहे, तर मग आता जेव्हा इथे सगळ्या याच्यात समकालीन कलांमध्ये याच्याबद्दल आपण काय डिस्कस केलं रे, की बदल होतोय सर. ठीक आहे.
कुटुंबात बदल होतोय, घरदारात बदल होतोय, विवाहात बदल होतोय. पण मग आता ह्या बदलाबरोबर एक शब्द समजला पाहिजे, सातत्य. ठीक आहे? की बदल तर होतोय, पण बदल होता, होता सातत्य सुद्धा टिकून आहे. म्हणजे तुम्ही वैदिक पद्धतीने विवाह लावायचं बंद केलं का? म्हणजे तुम्ही प्री वेडिंग फोटोशूट थोडक्यात उदाहरण सांगतो. प्री वेडिंग फोटोशूट, पोस्ट वेडिंग फोटोशूट वगैरे, वगैरे हे जे काही थोतांड म्हणजे जे पैसा आहे ते करायला करतात. ठीक आहे? तर ते जे करायला सुरुवात केली. पण हे सगळं जे कमर्शियलायझेशन ऑफ मॅरेज झालेलं आहे. विवाहाचं व्यावसायीकरण जे झालंय, विवाह हे रिच्युअल्सचं. तर हे सगळं करत असताना तुम्ही 7 फेरे घ्यायला किंवा हवनाच्या आजूबाजू 7 फेरे घ्यायला बंद केलं का? नाही. म्हणजे तुम्ही जे काही रूढी चालीरीती आहेत, त्या पाळतायत, पण बदल पण आत्मसात करतायत. म्हणजे मग हे 2 कंपोनंट 100% लक्षात आले पाहिजे. ओके. जेव्हा बदल डिस्कस करू, तेव्हा सातत्याचे पण 4-5 मुद्दे असले पाहिजे, की बाबा ह्या व्यवस्थांमध्ये सातत्य सुद्धा आहे. बदल तर होतोय, पण सातत्य पण आहे. मग सातत्य काय आहे? तर ते डिस्कशन करा. ठीक आहे? किंवा सातत्य कसं टिकून आहे? मी आता विवाहातल्या सातत्याबद्दलचं एक उदाहरण तुम्हाला इथे सांगितलं. ठीक आहे? मग त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे तुम्हाला. ठीक आहे? ओके. त्याच्यानंतर डिस्कस द कॉन्सिक्वेन्स अक्रॉस द अक्रॉस रिजन मॅरेज ऑन द किनशिप सिस्टम इन मॉडर्न इंडियन सोसायटी. म्हणजे सिंपल काय विचारलंय? की जे आंतरप्रादेशिक विवाहाच्या नातेसंबंध प्रणालीवर होणाऱ्या परिणामांची चर्चा करा. आता उगाचच आंतरप्रादेशिक विवाह म्हणजे विवाहाचे तुम्हाला परिणाम विचारलेले आहेत. कशावर होणारे परिणाम? तर समाजावर होणारे परिणाम, कुटुंबावर होणारे परिणाम. बरोबर? विवाहाचे समाजावर आणि कुटुंबावर होणारे परिणाम तुम्हाला विचारलेले आहेत या प्रश्नामध्ये. व्हेरी सिंपल. क्लिअर? हां. म्हणजे मग विवाहाचं बदल, विवाहाचं सातत्य, विवाहाचे परिणाम. त्याच्यानंतर चेंजिंग नेचर ऑफ किनशिप रिलेशनशिप इन कंटेम्पररी. आता हे चेंजिंग समकालीन समाजातील नातेसंबंधांच्या बदलते स्वरूप. अरे नातेसंबंधांचे बदलते स्वरूप म्हणजे नातेसंबंधांमध्ये कुटुंब, घरदार, विवाह आहे ना. मग वेगळं बदलतं स्वरूप नातेसंबंधांचं नसतं. कुटुंबाचं बदलतं स्वरूप, विवाहाचं बदलतं स्वरूप, घरदाराचं बदलतं स्वरूप म्हणजेच नातेसंबंधांचं बदलतं स्वरूप. पितृसत्ताक पद्धती बदलते का? बदलते. लिंगाधारित श्रमविभागणी बदलते का? बदलते. पूर्वी स्त्रियांना बाहेर जाऊन काम करायची परवानगी नव्हती. आता स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतायत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. बरोबर, राइट? तर मग हे काय होतं, हे नातेसंबंधांच्या पद्धतींमध्ये बदलच आहे. तर त्याच्यामुळे थोडक्यात नातेसंबंधांमध्ये बदल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होणारे बदल म्हणजेच नातेसंबंधांमध्ये बदल. हे समजलं पाहिजे. तो वेगळा प्रश्न नाहीये. पण 20 मार्काचा काय आहे? एक सिंगल लाईन असला तरी त्याचं कारण ते आहे, की तुम्हाला कुटुंब, विवाह, नातेसंबंधी, पितृसत्ताक, लिंगाधारित श्रमविभागणी सगळ्या ह्याच्यात होणारे बदल लिहा. ठीक आहे. मग ते आहे तुमच्या नातेसंबंधांमध्ये होणारे बदल. क्लिअर? ओके. देन हाऊ डू ॲक्सेस द चेंजिंग पॅटर्न इन किनशिप रिलेशन? सिंपल परत तेच. डायरेक्ट रिपीट आहे. ओके. त्याच्यानंतर डेव्हिड मॉर्गन्स व्ह्यू ऑफ फॅमिली प्रॅक्टिस. आता एखादा असा प्रश्न येणारच. मी मागच्याही सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं, की एखादा प्रश्न असणार आहे, की जो आम्हाला माहीत नाही. डेव्हिड मॉर्गन स्पष्ट सांगतो, माहिती नाही. माहिती करण्याची गरज आहे का? अजिबात नाही. ठीक आहे. मग तुम्हाला डेव्हिड मॉर्गन व्ह्यूज ऑन फॅमिली प्रॅक्टिस. आता असे कुठलातरी कोपऱ्यातला विचारवंत काढायचा आणि तो विचारायचा. तर आम्हाला माहीत नाही डेव्हिड मॉर्गनचे व्ह्यू. पण फॅमिली प्रॅक्टिस म्हणजे कुटुंब व्यवस्था कशी आहे? बस मग इथे तुम्ही कुटुंब व्यवस्था कशी चालते भारतीय समाजात, पाश्चिमात्य समाजात, कुटुंब व्यवस्थेचे काय महत्त्वाचे कार्य आहेत, त्याच्याबद्दलची चर्चा करा. कुटुंब व्यवस्थेमध्ये होणारे बदल आणि कुटुंब व्यवस्थेचे सातत्य एवढं लिहून या. 1 मार्क तर किमान मिळेल ना? येस नो? डेव्हिड मॉर्गन वाचायला जाऊ नका. जर ते वाचायला गेले तर मग असे विचारवंत मीच तुम्हाला 10 वेगळे देतो. मॉडेल आन्सर बघून काही विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर ऑलरेडी तुम्ही इतके लोक आहेत आपल्या सिलेबसला आणि मॉडेल आन्सरमध्ये एवढे दिलेत, तर ते कसं? पण तुम्हाला मी सांगितलं विचारवंतांचा फीडबॅक सेशनमध्ये मी सांगितलंय ऑलरेडी. तर ते जरा सेशन बघा जर तुम्हाला विचारवंतांबद्दल कन्फ्युजन असेल तर. त्याच्यानंतर मॅरेज इज अन इन्स्टिट्यूशन हॅज अंडरगॉन अ रॅडिकल ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम कमर्शियल आउटलुक वगैरे, वगैरे बघा. सिंपल विवाह, विवाहात होणारे बदल, बरोबर? आणि बदलाची कारणं, राइट? मग बदल विचार करतायत तर बदलाची कारणं तर लागतीलच ना. बदल आहे तर कारणं लागतीलच, की कारणं काय-काय आहेत बदलाची? एवढं तर विचारलंच जाईल. सिंपल. तेच विचारलेलं आहे. आणि तुम्हाला लक्षात येतंय का जास्त फोकस विवाहावर आहे. राइट? ठीक आहे. त्याच्यानंतर बेसिक अँड
इरिडक्सिबल फंक्शन्स ऑफ द फॅमिली ॲज प्रपोज्ड बाय टालकोट पार्सन. हां, आता टालकोट पार्सनचं आपण डिस्कशन करतो इथे, ह्याच टॉपिकमध्ये करतो. तर टालकोट पार्सन यांनी कुटुंबाचे कार्य काय-काय सांगितले त्याच्याबद्दलची चर्चा करा. तो टालकोट पार्सन आणि कुटुंबाचे कार्य. बरोबर? राइट? तो हे फोकस करायचं. मग आता इथे लिहून घेतो, की कुटुंब प्रकार स्वरूप तर इथे टालकोट पार्सन यांनी कुटुंबाचे जे सांगितलेले कार्य आहेत, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. नोटमध्ये आहेत हे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. मॉडर्न फॅमिलीज हॅव नॉट जस्ट बिकम न्यूक्लिअर, निओ-लोकल, बट अल्सो फिली फिलिओसेंट्रिक. हाऊ डू यू एक्सप्लेन दिस ट्रेंड? बेसिकली म्हणजे परत तेच, की कुटुंब बदलतायत, तर ते कुटुंब हे विभक्त तर होताच आहे. नवीन होतायत, तर ती पुत्रकेंद्रिक, फिलिओसेंट्रिक म्हणजे पुत्रकेंद्रिक होतायत. बरोबर? म्हणजे माझा मुलगा मुलगा-मुलगी म्हणजे मेल, फिमेल किंवा जेंडरचं नाहीये इथे डिस्कशन. कुटुंब केंद्रित होत आहे, पुत्र केंद्रित होत आहे म्हणजे तो पुत्र असो की पुत्री असो त्याच्याने चर्चा नाहीये. पण पुत्रावर इतका फोकस आहे आमचा अति जास्त, असं होतंय. ठीक आहे. तर हा ट्रेंड तुम्ही कसा एक्सप्लेन करणार त्याच्याबद्दलची चर्चा आहे. पण मला नाही वाटत एवढं डिस्कशन होईल इतक्या डिटेलमध्ये आयोग जाणं थोडं कठीण वाटतं मला. ठीक आहे. त्याच्यामुळे सिंपल तुम्ही इथे हे 3 शब्द लिहून घ्या. ठीक आहे. की कुटुंबामध्ये होणारे बदल. बदल म्हणजे कुटुंब विभक्त कुटुंब तर होतंय, संयुक्तचं विभक्त होतंय, विभक्तवरून स्थानिक होतंय आणि स्थानिकवरून पुत्र केंद्रित होतंय. ठीक आहे. तर हे 3 प्रकार इथे लिहून घ्या आणि वाचताना तुमच्या नोटमध्ये सापडतायत का ते बघा. सापडतात आहेत नोटमध्ये काळजी करू नका. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर भारतीय संदर्भातील अलीकडच्या विवाहाच्या प्रवाहांचे आता परत तेच आहे. की नवीन प्रवाह म्हणजे बदल. ठीक आहे. ते पारंपरिकपेक्षा कसे वेगळे आहेत ते सांगायचंय म्हणजे बदलच एक्सप्लेन करायचे आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर क्विअर नातेसंबंध हा थोडा वेगळा प्रश्न होता. ठीक आहे. वेगळा गट. आता एल-जी-बी-टी-क्यू मधला एल-जी-बी-टी-क्यू+, तो हे जे आहेत त्याच्यातले जे क्विअर आहे, पारंपरिक नातेसंबंध प्रणालीला कशाप्रकारे आव्हान देतात. तर मग मला सर क्विअर माहीत नाही नक्की कोण आहे. पण तुम्हाला एल-जी-बी-टी-क्यू तर समुदाय माहिती आहे ना? हां. मग ह्या समुदायाने पारंपरिक नातेसंबंधीला कसं आव्हान दिलेलं आहे, त्याच्याबद्दलची चर्चा करायची आहे. म्हणजे मग आता इथे जेव्हा डिस्कस करतोय ना, कुटुंब, घरदार, विवाह, तेव्हा एक लक्षात घ्या इथे एल-जी-बी-टी-क्यू हे पण एक प्रिपेअर करून ठेवू आपण, की एल-जी-बी-टी-क्यू समुदाय याच्याबद्दल काय-काय प्रिपेअर करायचं, की एल-जी-बी-टी-क्यू समुदायाला कुटुंब म्हणायचं का? पहिले तर ती चर्चा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कुटुंब म्हणायचं का घरदार म्हणायचं? जर ते सोबत राहत असतील तर. ठीक आहे. आणि त्याच्याने जे प्रश्न विचारलाय, की आव्हानं काय-काय दिलेली आहे नातेसंबंधांच्या पद्धतींना. ओके. नातेसंबंधांना काय-काय आव्हानं दिलेली आहेत. हे 2 मेजर पॉइंट आहेत आणि ती आव्हानं म्हणजे त्यालाच दुसरा शब्द वापरू शकतो. सामाजिक परिणाम काय-काय झालेले आहेत त्याचे नातेसंबंधांचे. तेच डिस्कशन आहे पण. ठीक आहे. राइट? म्हणजे ही आव्हानं म्हणजेच सामाजिक परिणाम आहे. सिंपल. ठीक आहे. तर हे प्रिपेअर करा एल-जी-बी-टी-क्यू ह्या टॉपिकमध्ये. कारण एकचदा विचारलंय, म्हणजे मला थोडा डाऊट आहे की एम-पी-एस-सी विचारेल, पण तरी त्यातल्या त्यात आता मी जसं म्हटलं, की जर यू नेव्हर नो की थोडंसं वेगळं काही करायचं झालं, कारण बेसिक त्यांनी युनिट 9 मधलं विचारून झालेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. तर मग याच्यातलं ए सेक्शन मधलं आपण केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बी सेक्शनमध्ये काय-काय विचारलंय? बघा, बी सेक्शन काय आहे इथे? ए सेक्शनचं लक्षात आलं सगळं. बी सेक्शन काय? कुटुंबाचे प्रकार आणि स्वरूप. मग कुटुंबाचे प्रकार आणि स्वरूपमध्ये काय-काय? ते वरचंच डिस्कशन होईल ना रे इथे. बरोबर? नातेसंबंधांमध्ये वंश परंपरा आणि युती. ओके. डिसेंट एंड अलायन्स इन किनशिप डिफर फ्रॉम ईच अदर. ओके. तर आता हे अलायन्स आणि डिसेंट आणि लिनिएज म्हणायचे बेसिकली त्यांनी अलायन्स म्हटलेलं आहे. ठीक आहे. डिसेंट आणि लिनिएज. ओके. हाच प्रश्न तुम्हाला आला परत म्हणजे वंशावळ आणि वंश परंपरा. कारण आणि फार वेगळं नाहीये, है ना? ठीक आहे. म्हणून मी इथे बघा इथे एकच प्रश्न दिलेला आहे. ॲक्चुअली हा प्रश्न इथला पण असू शकतो. ठीक आहे. तुम्हाला आयोगाने विचारलं का रे? बघा इथे डिफरन्स बिटवीन लिनिएज एंड डिसेंट है ना? ते अलायन्स पेक्षा लिनिएज असलं पाहिजे होतं. तर सोपा प्रश्न आहे. तो आयोगाने विचारून टाकलाय तुम्हाला. लिनिएज आणि डिसेंट याच्यातला फरक काय? त्याच्यानंतर इरावती कर्वे यांच्या मते नॉर्थ इंडियन एंड साउथ इंडियन किंगशिप. तर हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. हे लक्षात ठेवा, की भारतातलं दक्षिण भारत आणि उत्तर भारत इथे नातेसंबंधांमध्ये काय फरक आहे? तर हे इरावती कर्वेंबद्दलची पूर्ण चर्चा आपल्या नोटमध्ये आहे. ठीक आहे.
दक्षिण भारत आणि उत्तर भारतातल्या नातेसंबंधांच्या मधले फरक, तफावत. त्याच्यानंतर कुटुंबामध्ये आणि कामाच्या ठिकाणी पितृसत्ताक पद्धतीचा नमुना कसा बदलतो? म्हणजे कुटुंबात पितृसत्ताक पद्धती कशी चालते आणि कामाच्या ठिकाणी पितृसत्ताक पद्धती कशी चालते, त्याच्याबद्दलची चर्चा करा. मग आता ॲक्चुअली हा पितृसत्ताक पद्धती म्हणजे हा सिलेबसनुसार कुठला पॉइंट आहे? हा पॉइंट मधला असला पाहिजे. म्हणून मी म्हटलं, की पॉइंटचे सेपरेट असे प्रश्न नाहीये, कारण आणि क्लब आहे ना, कुटुंबाचे प्रकार. आता इथे जेव्हा कुटुंब डिस्कस करतोय पॉइंटमध्ये, तेव्हा कुटुंबाचे प्रकार सोबतच डिस्कस करणार आपण. ठीक आहे? सो क्लिअर झालंय तुम्हाला हे? हां. त्याच्यानंतर थिअरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह ऑन फॅमिली. हां. आता कुटुंबातील हे एक तयार करू. सैद्धांतिक दृष्टिकोन. हां. मग आता जो एक पॉइंट फरकाचा आहे ह्या पॉइंट मधला, तो कुटुंबाचं जेव्हा स्वरूप बघू, तेव्हा स्वरूपासोबत कुटुंबातील सैद्धांतिक दृष्टिकोन. ओके. म्हणजे कुटुंबाशी रिलेटेड सिद्धांत कोणते-कोणते आहेत, तेवढे इथे डिस्कशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे? तर ते पॉइंटर इथे येतील. काय यायचे तर फक्त. ठीक आहे? राइट? मग कोणते-कोणते सिद्धांत आहेत, तर ते तिथे सिलेबसमध्ये आपल्या नोटमध्ये आहेत. तिथून आपण करू शकतो. कुटुंबाशी निगडीत सिद्धांत. बरोबर? मग आता सिद्धांत वेगळे डिस्कशन झाले पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर बघा हा पॉइंट. आता आता याच्यावर पण प्रश्न आयोगाने विचारला तुम्हाला, की एक्झामाइन पॅट्रिआर्कल बार्गेन म्हणजे समकालीन भारतातील कामाचे लिंग आधारित विभाजन म्हणून पितृसत्ताक सौदा. आता याचा काय अर्थ आहे पितृसत्ताक सौदा? सिंपल एवढंच सांगायचं रे तुम्हाला, की कामावर जी लिंगाधारित श्रम विभागणी आहे ती एक्सप्लेन करा. ठीक आहे? जे तुम्हाला तिथे विचारलं. बरोबर? त्याच्यानंतर पितृसत्ताक पद्धती म्हणजे काय? ठीक आहे? आणि पितृसत्ताक पद्धती कशी प्रकट होते? म्हणजे पितृसत्ताक पद्धती कशी प्रॅक्टिस केली जाते? मग तेच आहे पितृसत्ताक पद्धती म्हणजे काय? पितृसत्ताक पद्धती कशी पाळली जाते ते सांगा. ओके. त्याच्याबद्दलची चर्चा करा. कुठे-कुठे दिसते, व्हिजिबल कुठे आहे पितृसत्ताक पद्धती, त्याच्याबद्दलची चर्चा करा. हे डिस्कशन आहे. येस ऑर नो? राइट? एकच सेकंड द्या. हां. डन? हां. तर याच्यावरची चर्चा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पितृसत्ताक पद्धती, सामाजिक विकास यांच्यातील सहसंबंध. आता पितृसत्ताक पद्धती आणि सामाजिक विकास म्हणजे काय आलं आता इथून कुठे आलं? सामाजिक विकास म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. सामाजिक विकास म्हणजे सगळं व्यवस्थित सुरळीत चालू राहणे म्हणजे सामाजिक विकास. पितृसत्ताक पद्धती जितकी जास्त तो पावले जाईल तितका सामाजिक विकास कमी होऊन जाईल. हा बेसिक सहसंबंध आहे. ठीक आहे. मग इथे लिहायचं काय या प्रश्नात? ह्या प्रश्नात लिहायचंय की पितृसत्ताक पद्धती म्हणजे काय? ठीक आहे. पितृसत्ताक पद्धती पाळली गेली तर त्याच्याने समाजावर काय परिणाम होतो? बेसिकली पितृसत्ताक पद्धतीचा परिणाम लिहायचा. म्हणजे मग तिसरा पॉइंट आला हा आपला सिलेबसमध्ये, की पितृसत्ताक कुठे दिसतो आणि पितृसत्ताक पद्धतीचा समाजावर होणारा परिणाम. त्याच्याबद्दलची चर्चा करू सर. ठीक आहे? डन? ओके. हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर डज वुमन्स एज्युकेशन हेल्प इरॅडिकेट पॅट्रिआर्कल डिस्क्रिमिनेशन म्हणजे पितृसत्ताक पद्धती त्याचं निर्मूलन करण्यासाठी स्त्री शिक्षण किती कारणीभूत आहे? म्हणजे मग पितृसत्ताक पद्धतीचा पुढचा परिणाम आणि त्याच्यावर उपाय. आणि उपायांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपाय स्त्री शिक्षण. आणि स्त्री शिक्षण केलं तर स्त्री शिक्षण त्याच्यातून स्त्री सबलीकरण आणि त्याच्या स्त्री शिक्षणातून होणारा पितृसत्ताक पद्धतीवरचा परिणाम. बरोबर? की त्याच्याने स्त्री स्त्री शिक्षणामुळे पितृसत्ताक पद्धती कमी कशी होईल? हे आय होप तुम्ही लिहून घेतायत किंवा समजून घेतायत, की पितृसत्ताक पद्धतीमध्ये मला काय-काय करायचं आहे. है ना? मी जे म्हटलं ना तुम्हाला पी-वाय-क्यू बघा, मग वाचा, पी-वाय-क्यू बघा, मग वाचा. तर ह्या पी-वाय-क्यूने हे स्ट्रक्चरिंग करायचं आणि मग तसं वाचायचं. मग ते जी नोट आहे तुमची, ती उत्तर आन्सर याच्यात फॉर्मॅटमध्ये तयार होऊन जाते. ठीक आहे? त्याच्यानंतर बघा जेंडर बेस्ड डोमेस्टिक डिव्हिजन ऑफ लेबर. घरगुती कामामध्ये आता हे कामाच्या ठिकाणी नाही, हे घरात. लिंगाधारित विभाजन याचा तुम्ही काय अर्थ लावता? महिलांचे औपचारिक रोजगारात वाढता सहभाग लक्षात घेता या विभाजनात बदल होत आहे का? ठीक आहे? सिंपल. आता हा प्रश्न जो आहे हा याच्या संदर्भात आहे. लिंगाधारित श्रम विभागणी. मग लिंगाधारित श्रम विभागणीमध्ये काय घ्यायचं? एकच मुद्दा घ्यायचा, की स्त्रिया घराच्या बाहेर पडतायत. ओके. तर मग घराच्या बाहेर स्त्रिया पडतायत त्याच्यामुळे श्रमविभागणीमध्ये त्यांचा सहभाग वाढतोय. मग वाढता जो सहभाग आहे त्याची कारणं काय-काय आहेत आणि त्याचे परिणाम काय-काय आहेत? सिंपल. राइट? कारणं काय आहेत आणि परिणाम काय आहेत? स्त्रियांचं
श्रमविभागणीमधला सहभाग, त्याची कारणं आणि त्याचे परिणाम हे डिस्कस करायचे आहेत आणि हे डिस्कशन केल्यानंतर मग प्लस हे पण ठीक आहे, डिस्कशन करून घेऊ, की त्यांना काय-काय आव्हानं येतायत. श्रमविभागणीमध्ये सहभागी होत असताना त्यांना आव्हानं कोणती-कोणती सामोरं जावी लागतायत, याची पण चर्चा करायची. सिंपल. ठीक आहे. राइट? तो हे विचारलेलं आहे 2025 ला. मग हा आता 2025 ला आयोगाने विचारला नाही. आयोगाने तुम्हाला काय विचारलं? सिंपल प्रश्न ठेवलाय आयोगाने. कुठे गेला प्रश्न तुमचा? की रोल ऑफ पॅट्रियार्की इन सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर. पितृसत्ताक पद्धतीची भूमिका स्पष्ट करा लिंगाधारित श्रमविभागणीमध्ये. मग आता आपल्या याच्यानुसार, स्ट्रक्चरनुसार काय करणार? की पितृसत्ताक पद्धती कुठे-कुठे पाळली जाते? तर श्रमविभागणीमध्ये पाळली जाते. त्याचे परिणाम काय होतायत? बरोबर? हे तुम्हाला हेच बेसिकली लिहायचं होतं. कारण पितृसत्ताक पद्धतीचा परिणाम लिंगाधारित श्रमविभागणीवरच होणार मुख्यत्वे करून. मग ती घरातली लिंगाधारित श्रमविभागणी असो, की ऑफिसमधली कामाच्या ठिकाणची लिंगाधारित श्रमविभागणी असो. त्याच्याने फरक पडत नाही. पितृसत्ताक पद्धतीचा दोघी ठिकाणी फरक पडतो. पब्लिक पॅट्रियार्की, प्रायव्हेट पॅट्रियार्की. ओके? अशी संकल्पना आहे. राइट? कळलंय? तो आय होप थीम लक्षात येतेय तुम्हाला. आणि मग कंटेम्पररी ट्रेंडमध्ये काय विचारलंय रे? तर म्हणजे समकालीन मी म्हटलं, समकालीन कल म्हणजे वेगळं काही नसणार आहे. बघा, इथे काय कुटुंब व्यवस्थेवरील प्रकार्यवादी मतांचे टीकात्मक परीक्षण. प्रकार्यवादी मतांचे टीकात्मक परीक्षण. वरती मी तुम्हाला सांगितलं, की कुटुंब व्यवस्थेवर एक प्रश्न बघितला आपण आठवतोय का तुम्हाला टालकोट पार्सन यांचा? इथे दिसतोय हा प्रश्न 2024 चा. काय? की कुटुंबाची कार्य काय आहे? अविभाज्य कार्य टालकोट पार्सन यांच्या मते. ही कोण? तर ही बेसिकली प्रकार्यवादीच आहे. प्रकार्यवादी म्हणजे काय? तर ती कार्यच. ठीक आहे. मग त्या प्रकार्यवादाची चर्चा काय विचारली आहे तुम्हाला? कुठे गेलं ते आपलं? हां, की बाबा फंक्शनलिस्ट व्ह्यू ऑन इन्स्टिट्यूशन ऑफ फॅमिली. ठीक आहे. म्हणजे कुटुंब कुटुंब टालकोट पार्सन यांच्या मते त्याचे कार्य काय आहेत? बरोबर? त्याचे प्रकार्य काय आहेत? आणि त्याचे अप्रकार्य काय आहेत? हे डिस्कशन आपल्याला करायचंय कुटुंब व्यवस्थेचं. ठीक आहे. कार्य काय आहेत? प्रकार्य काय आहेत? आणि हे डिस्कशन केल्यावर आपल्याला काय करायचंय? तर कार्य आणि प्रकार्य सांगायचंय. मग त्यालाच म्हणतो टीकात्मक परीक्षण. म्हणजे थोडक्यात तो जो प्रश्न आहे, तोच प्रश्न आहे, की टालकोट पार्सन यांचं कार्य आणि प्रकार्य याची चर्चा करा. ठीक आहे. तोच प्रश्न इथे रिपीट झालेला आहे कुटुंब व्यवस्थेबद्दल. ते आहे नोटमध्ये आपल्याला म्हणजे हे रिपिटेशन आहे 10 वर्षानंतर 14चा 24ला. त्याच्यानंतर कंटेम्पररी ट्रेंड इन फॅमिली रिस्पॉन्स टू सोशल चेंज. काय आहे? किती सोपा प्रश्न आहे हा. ठीक आहे. की कुटुंबामध्ये असणारे बदल. मग बदल डिस्कस केले का रे आपण? तो बदल आपण घेतले तिथे, की बदल आपल्याला करायचे आहेत. बदल आणि सातत्य दोघी गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. ठीक आहे. आय होप समजलं असेल तुम्हाला. तर बस मग हे झालं स्ट्रक्चर पूर्ण 9व्या युनिटचं तुमचं. है ना? डन. सो दिस इज द स्ट्रक्चर विथ रिस्पेक्ट टू युनिट नंबर 9. सगळं कळलंय तुम्हाला. थोडासा जिथे-जिथे फील येत असेल युनिट 7 मध्ये किंवा टालकोट पार्सनमध्ये मी जसं म्हटलं, की बाबा सर थोडंसं ट्विस्टेड वाटतंय. सोपं-सोपं बनवा पहिल्यांदा. सोप्या-सोप्या गोष्टी प्रिपेअर करा. त्या इंटरचेंज करून मग कठीण गोष्टींकडे जाऊ. ओके. कठीण गोष्टी तुम्हाला विचारल्या गेलेल्या नाहीयेत. सोप्या-सोप्याच विचारलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पण सोपं-सोपंच प्रिपेअर करा. जसं मी सांगितलं आता युनिट 9चं, युनिट 7चं काय-काय प्रिपरेशन करायचंय, टालकोट पार्सनचं किंवा मॅक्स वेबरचं त्या पद्धतीने डिस्कशन करा. ठीक आहे. राइट? तो हे होतं तुमचं स्ट्रॅटेजी सेशन ह्या तिसऱ्या टेस्टसाठी. बरोबर? तिसरी टेस्ट तुमची कुठली आहे माहिती आहे तुम्हाला? है ना? झालं आता ते तर माहितीच असणार. पुढची येणारी तिसरी टेस्ट जी आहे त्याचं हे स्ट्रॅटेजी सेशन आहे. होतं. तर हे डिस्कशन करू आपण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आय होप हे कन्क्लूड होतंय आता. भेटूयात पुढच्या डिस्कशनला. काही डाउट असेल विचारा. त्याच्यावरची चर्चा करू. जेव्हा आपल्याला वेळ असेल किंवा तुम्ही पर्सनली कनेक्ट करून चर्चा करू शकता. ओके. ठीक आहे. सो थँक यू सो मच. बाय बाय. टेक केअर. भेटूयात पुढच्या लेक्चरला.